नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं माझं युट्यूब चॅनल फ्युचर ब्युरोक्रॅटचं मनापासून स्वागत करतो. या सिरीजमध्ये आपण राज्यसेवा 2019च्या GS पेपर 1चा अनालिसिस पाहणार आहोत. त्याच्या अगोदर आपण राज्यसेवा 2020, 2021, 22, 23 आणि 24 अशा कंप्लीट 5 पेपरचा अनालिसिस फ्युचर ब्युरोक्रॅट या युट्यूब चॅनलवर केलेला आहे. हा लोगो आहे, तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला युट्यूबवर जायचं आहे आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम म्हणजे हा व्हिडिओ पाहत असाल तर याच्या अगोदर आपण या 5 पेपरचा अनालिसिस झालेला आहे, ते तुम्ही पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे 28 सप्टेंबर रोजी जी राज्यसेवेची एक्झाम होणार आहे 2025 ची, तिच्यासाठी हे फार मदतशीर राहील किंवा फायदेशीर राहील, ज्याच्यातून तुम्हाला एलिमिनेशन मेथड, मॅच द पेअर साठी कसा अप्रोच ठेवायचा, डायग्राम बेस किंवा मॅप बेस क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे आणि एक्सटेंड स्टेटमेंट लॉजिक कसं लावायचं याच्यावरून आपण म्हणजे बरोबर उत्तरापर्यंत जाऊ शकतो. या गोष्टी आपण सर्व काही या सिरीज मध्ये डिस्कस केलेल्या आहेत. तर तुम्ही या चॅनलवर ऑलरेडी या 5 पेपरचं अनालिसिस करून टाकले आहे, तर ते तुम्ही सगळेजण पहा. तर आपण आता सुरू करूया. याचा हा पार्ट फर्स्ट असेल. तर पहिला प्रश्न आहे, उपग्रहामध्ये अंतराळवीर हा वजनविरहित अवस्था अनुभवतो कारण आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की जिथे आपल्याला ग्रॅव्हिटी नसते, ग्रॅव्हिटी 0 असते, तिथे आपण म्हणजे आपलं वजन हे 0 असते, बरोबर आहे. कारण ग्रॅव्हिटी हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास आहे. तर जेवढं जास्त मास असेल तेवढी जास्त ग्रॅव्हिटी असते. पण जेव्हा उपग्रहामध्ये म्हणजे अंतराळवीर कुठं असतो, अंतराळात असतो, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर असतो, हे की नाही. तर त्याच्यामुळे तो वजन रहित अनुभवतो, म्हणजे वेटलेसनेस फील करतो. तर कशामुळे करतो, तर उपग्रहाच्या आतील पृष्ठभागाकडून अंतराळावर प्रयुक्त होणारे बल हे 0 असते. अंतराळवीर व उपग्रहाचा पृष्ठभाग एकमेकांकडे आकर्षिले जातात. अंतराळवीर हा कोणत्याही गुरुत्वाकर्षीय बलाने आकर्षिला जात नाही आणि वरीलपैकी कोणतेही नाही, बरोबर आहे. आयोगाने याचं उत्तर दिलेलं आहे, फक्त ड हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे आयोगाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पण जर तुम्ही एक्सप्लेनेशन वगैरे किंवा सायन्सचे पुस्तक वगैरे जर असे चालले असाल ना, तर या प्रश्नाचं उत्तर ऍक्च्युली अ आणि क असायला हवंय, अ व क. पण असं कुठेही ऑप्शन आहे का, तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये इथं असं ऑप्शन आहे, बरोबर. पण आयोगाने याचं उत्तर अ व क न देता फक्त ड दिलंय. तर ऍक्च्युली हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे आणि हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. पण आता हा बघा, हा 2019 पेपर आहे, तर आपल्याला म्हणजे त्याच्यावर डिबेट करायची नाही, पण कशा प्रकारचे प्रश्न आलेत हे बघायचे आहे आणि सायन्समध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे सुद्धा पाहायचं आहे. उपग्रहाच्या आतील पृष्ठभागाकडून अंतराळवीर प्रयुक्त होणारे बल हे 0 असते. ऍक्च्युली हे बरोबर आहे मित्रांनो. आणि सोबतच अंतराळवीर हा कोणत्याही गुरुत्वाकर्षण बलाने आकर्षिला जात नाही, कारण तो ऍक्च्युली पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे तिच्या बाहेर आहे, की नाही, स्पेस मध्ये आहे. तो इन स्पेस ॲटमॉस्फिअर वेटलेसनेस असं का म्हणले त्यांनी सॅटेलाइटमध्ये, कारण सॅटेलाइट हे स्पेसमध्येच ठेवलेले असतात अंतराळ. तर अशामुळे पण आता ऍक्च्युली उत्तर आयोगाने ड दिले, तर आपल्याला हे ड मानूनच चालावं लागणार आहे, बरोबर. पुढचा प्रश्न आहे, इलेक्ट्रिक दळणवळण पद्धतीमध्ये डिजिटल अंकात्मक संदेश हे कशा प्रकारे पुरवले जातात. म्हणजे याने काय म्हणजे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम याच्याविषयी, त्याच्यातले जे डिजिटल सिग्नल असतात, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम याच्यामध्ये डिजिटल सिग्नल असतात, ते कशा प्रकारे काम करतात हे आपल्याला ओळखायचं आहे. तर आपण आता पर्याय ऑप्शन्स काय दिले तेव्हाचे आपण, सलग संदेश संच पुरवत नाहीत. त्याच्यानंतर ब आहे, स्वतंत्र किंवा विलग पायऱ्यांमध्ये सादर केले जातात. बायनरी द्विमान पद्धतीचा उपयोग केला जातो. दशमान आणि द्विमान बायनरी या दोन्ही संख्या पद्धतीचा उपयोग केलेला जातो. जर तुम्ही फक्त वरचे 3 स्टेटमेंट वाचाल, या ड स्टेटमेंटला वाचूच नका, वरचे 3 स्टेटमेंट वाचा, हे फक्त की नाही या गोष्टीला एक्सप्लेन करतात. सलग संच पुरवत नाहीत, संच म्हणजे एक साथ पुरवत नाहीत, की नाही, संच पुरवत नाहीत, नाही ते काय करतात, टप्प्याटप्प्याने पाठवतात किंवा एकदम लेअर वाईज किंवा पायऱ्या पायऱ्याने पाठवतात. तर ह्याच अ स्टेटमेंटला ब स्टेटमेंट दुजोरा देते, बरोबर. आणि जर ब क आणि ड बघितलं तुम्ही, बायनरी द्विमान संख्या पद्धतीचा उपयोग करतात, तर इथे फक्त बायनरी द्विमान पद्धतीचा संख्या पद्धतीचाच उपयोग होतो. इथे दशमान ही जी पद्धत आहे हिचा उपयोग होत नाही. बायनरी मध्ये कशी सिस्टीम असते माहिती आहे का, 0 आणि 1. तर ऍक्च्युली ही बायनरी सिस्टीम 0 आणि 1 या रेंज मध्ये काम करत असते. तर इथे फक्त बायनरी म्हणजे द्विमान पद्धत, इथे 2 मान आहेत ना, एक 0 आहे आणि 1 मान आहे, तर याच्यामध्ये हे कोड सेंड करत असते. तर याचं उत्तर आहे फक्त अ, ब आणि क, बरोबर. ड नाहीये, है की नाही. इथे दशमान असल्यामुळे हे वाक्य माझं 4 नंबरचं स्टेटमेंट हे चुकीचं ठरते, बरोबर. तर माझं उत्तर असणार आहे अ, ब आणि क, पर्याय क्रमांक 3 हे माझं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, अणुकेंद्रका भोवती दुसऱ्या कक्षेत भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा वजा 3.4 eV असेल, तर तिसऱ्या भ्रमण कक्षेतील ऊर्जा किती असेल. तर याच्यासाठी मित्रांनो एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला असा आहे, ऊर्जा काढायची आपल्याला, एनर्जी एन म्हणजे हे एन ऑर्बिट आहे, एन ते काय दाखवते, ऑर्बिटची संख्या दाखवते.
ऑर्बिट म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना कक्षा, कक्षेचा हा क्रमांक आहे, हा n, बरोबर. तर याचा फॉर्म्युला आहे, एक फिक्स व्हॅल्यू असते -13.6 डिवायडेड बाय n चा वर्ग, बरोबर. आणि n काय आपण बघितलेलं आहे, कितव्या ऑर्बिटमध्ये तो इलेक्ट्रॉन भ्रमण करत आहे की नाही. तर आता इथे n 2 दिलेला आहे, बरोबर. आता आपण याला ही व्हॅल्यू ठेवूया 13.6 डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर, कारण E2 मध्ये काढतो, इथे 2 मध्ये त्यांनी ऍक्च्युअली दिलाय, पण आपल्याला 3 मध्ये काढायचं, तर मी कसं काढायचं याच्यासाठी तुम्हाला समजून सांगतोय. तर आता हे काय होईल, वजा 13.4 भागिले 4, 2 चा वर्ग 4 झाला. तर याचं उत्तर येते 4 त्रिकम 12 म्हणजे 3.4, एक नाही, आणि उरले किती, एक उरलं. तर असं आहे 3.4 EV, आणि हे वजामध्ये असणार आहे, कारण हे वजामध्ये आहे. हे झालं E2चं. आता आपल्याला कशाला काढायला सांगितलंय, तर तिसऱ्या भ्रमण कक्षेतील काढायचे आहे. तर आपल्याला E3 काढायचे आहे, बरोबर. तर E3 साठी फॉर्म्युला काय असेल, वजा 13.6 3 चा वर्ग, तर हे वजा 13.6 भागिले 9. आता 9 चा भाग कितीला जाईल, 9 एके 9, बरोबर. 9 एके 9, आणि हे वजामध्ये असेल 1. आता उरले किती, 5, बरोबर. 9 5 45, बरोबर ना. सॉरी 4 उरतात, वजा 4 उरलेत, आणि हे येते 46, तर 9 5 45, बरोबर. आणि परत हे 1, तर EV. तर हा जर भागाकार केला तुम्ही, वजा 1.1 EV इलेक्ट्रॉन व्होल्ट, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे माझं उत्तर असणार आहे, तिसऱ्या भ्रमण कक्ष. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आला, हा फॉर्म्युला आहे. n म्हणजे ऑर्बिट म्हणजे कक्षा क्रमांक, कक्षा किती क्रमांकाची आहे ती, त्याला आपण ऑर्बिट म्हणूया. ऑर्बिटचा नंबर दुसरे आहे, तिसरे आहे, चौथे आहे, तशा प्रकारचे तर हे असतं. तर हा फॉर्म्युला आहे स्क्वेअर, हा आपण E2 साठी काढलाय. त्याच्यानंतर E3 साठी आपलं उत्तर आलेलं आहे वजा 1.9, म्हणजे 13.6 फिक्स व्हॅल्यू आहे, त्याला आपण 3 चा स्क्वेअर केलाय. 3 चा स्क्वेअर 9, जेव्हा आपण 9 ने 13.6 डिवाइड करतो, वजा 1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट, एवढं आपलं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रकाशीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहे. तर प्रकाशीय तंतूला आपण इंग्लिशमध्ये ऑप्टिकल फायबर म्हणतो, ठीक आहे. तर ऑप्टिकल फायबर हे फक्त एकमेव तत्व आहे ज्याच्यावर अवलंबून असतात, ते आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. म्हणजे हे आपल्याला काय म्हणू शकतो आपण, प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाचे तत्व. पर्याय क्रमांक 3, हे इथे 3 आहे, पण इथे पर्याय क्रमांक 2 आहे, बरोबर. इथे जे 4 पॉईंट दिले, पहिले दिलेलं आहे प्रिन्सिपल ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट, प्रिन्सिपल ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, आणि प्रिन्सिपल ऑफ डिस्पर्शन ऑफ लाईट. आता हे जे रिफ्लेक्शन असते, रिफ्लेक्शन काय होते, एखादी गोष्ट जाते, एखादी गोष्ट आहे इथे आदळते, आणि तिथून हे वापस येते, हे झालं रिफ्लेक्शन. आता हे रिफ्रॅक्शन काय असते, रिफ्रॅक्शन काय असते, एखादी गोष्ट येते, एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते, तेव्हा तिची दिशा बदलते. अशी चालली होती, अशी होती, नंतर तिची दिशा बदलली, हे झालं रिफ्रॅक्शन. आणि डिस्पर्शन काय असते, हा प्रिझम असतो आपला, प्रिझम, लाईट पडला तर लाईटचा 7 वेगवेगळ्या रंगामध्ये विभाजन होतं, याला म्हणतात डिस्पर्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन काय असते, एखादी नळी किंवा ट्यूब आहे, याच्यामध्ये हे लाईट रेट असे 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 जातात, आणि मधातच त्यांचं टोटल रिफ्लेक्शन होऊन जातं, तर ते आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तर हे आपलं याच्यावर, हे प्रकाशीय तंतू याच्यावर काम करतात. ऍक्च्युअली मी इथे जर इमेज अवेलेबल असेल तर मी तुम्हाला ती दाखवून देतो. आणि हे जे ऑप्टिकल फायबर आहेत, याचा जो बेनिफिट आहे, याचा किंवा ऍप्लिकेशन, वापर आपण म्हणू शकतो ना, कुठे याचा वापर होऊ शकतो, तो वापर जो आहे ना, इंडोस्कोपी, जे आपण दुर्बिणीचे किंवा लेझरचं ऑपरेशन होतो ना, त्याच्यामध्ये याचा उपयोग केलेला असतो, इंडोस्कोपीमध्ये केलेला असतो. जर ती इमेज अवेलेबल असेल तर मी तुम्हाला दाखवून देतो, एकच मिनिट. तुम्ही इमेज पाहू शकता मित्रांनो, इथे आपल्याला इमेज भेटलेली आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. थोडी हे कसे चालले, हे असं चाललंय, हा असा चाललाय, त्याच्यानंतर इथे आढळतो, परत इथे जातो, इथे जातो, म्हणजे मधातच रिफ्लेक्ट होत जातात, बरोबर. तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आपण डायमंड मध्ये बघू शकता. हा हिरा आहे, याच्यामध्ये एक पार्टिकल गेला, तो इथे लागतो, इथे लागतो, इथे लागतो, इथे लागतो, म्हणून हिरा आपल्याला असं एवढं जास्त चमकताना दिसतो. तर हे अशा प्रकारचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हे काम करतं. जसं की ऑप्टिकल फायबर मध्ये, डायमंड मध्ये, किंवा आपण मिराज म्हणतो, ज्याला आपण मृगजळ म्हणतो, मृगजळ जे आपल्याला उन्हाळ्यामध्ये खास करून दिसते, तर तिथे सुद्धा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हे काम करत असते. तर मी आता इथून डायग्राम म्हणजे इला स्मॉल करून साईडला ठेवतो, तर तुम्हाला हे क्वेश्चनचं अनालिसिस झालेलं असं कम्प्लीट, बरोबर. तर मी इथे साईडला इथे ठेवून देतो. तर हे होते याचं ऑप्शनचं उत्तर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हे माझं बरोबर उत्तर आहे. फक्त टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हेच याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, अल्फा बीटा आणि गॅमा कणावर विचारलेला आहे त्याने.
अ, ऋण भारित बीटा कण हे धन भारित अल्फा कणापेक्षा जास्त अंतर्भेदी असतात. वाक्य आहे, उदासीन धन अथवा ऋण नसलेले गामा कण हे बीटा कणापेक्षा जास्त अंतर्भेदी असतात. अंतर्भेदी म्हणजे यांची पेनिट्रेटिंग पॉवर ही जास्त असते. म्हणजे याला म्हणायचंय की बीटाची जी पेनिट्रेटिंग पॉवर आहे ती अल्फापेक्षा जास्त आहे आणि जी गॅमा आहे त्याची बीटापेक्षा जास्त आहे. पहिले दोन वाक्य हे सांगतात. सर्वसाधारणपणे उदासीन कणांची धन अथवा ऋण भारित नसलेले, जे इथं म्हणलेलं आहे धन अथवा ऋण भारित नसलेले कोण, गामा किरण, म्हणजे हेच अंतर्भेदी शक्ती उच्चतम असते. म्हणजे यांची सगळ्यात जास्त हाय एनर्जी गॅमाची असते, गॅमा, बीटा आणि त्याच्यानंतर अल्फा. तर हे इन जनरल असं आहे असं म्हणतात सर्वसाधारणपणे. पण प्रत्येक वेळेस असं असेल अशी याची पुष्टी करता येत नाही, कारण हे डिपेंड करते 2-3 गोष्टीवर. तर त्याच्यामुळे आपण इथे हे तिसरं स्टेटमेंटला 100% बरोबर मानू शकत नाहीत. आणि इथे त्यांनी युनिव्हर्सल ट्रूथ म्हणलेलं आहे. त्रिकालबाध्य सत्य आहे, काही फॉल्स आहे, रिझल्ट स्टेटमेंट पर्यायी, पण हे कुणाचे कोणी रिझल्ट नाही, तर कोणी कोणाचा फलनिष्पत्ती नाही. ए झाल्यामुळे बी होते किंवा बी झाल्यामुळे क हे विधान अ आणि ब ची फलनिष्पत्ती आहे असं कुठलाही नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. म्हणजे फक्त अ आणि बी हे स्टेटमेंट बरोबर आहेत. क हे चुकीचं आहे, कारण ते त्रिकालबाध्य सत्य नाही. कारण आपण जर बघितलं तर अल्फा पार्टिकल हे पॉझिटिव्ह असतात, बीटा पार्टिकल हे निगेटिव्ह असतात आणि गॅमा पार्टिकल हे न्यूट्रल असतात. बरोबर आहे. यांची जी पेनिट्रेटिंग पॉवर आहे, ज्याला आपण पेनिट्रेटिंग पॉवर म्हणजे काय म्हणून आपण, अंतर्भेदी क्षमता, पेनिट्रेटिंग पॉवर, ही अल्फा कणांची लो आहे, याच्यापेक्षा थोडी जास्त आहे आणि सगळ्यात जास्त ही गॅमा कणांची असते. ओके, हे झालं फक्त त्यांची प्रॉपर्टी. आणि यांची आयोनायझेशन एनर्जी, आयनांक ऊर्जा किंवा आयोनायझेशन एनर्जी ही उलटे असते. म्हणजे सगळ्यात जास्त कोणाची असेल, सगळ्यात जास्त ही अल्फा कणांची असेल, त्याच्यापेक्षा थोडी कमी बीटा कणांची आणि सर्वात कमी गॅमा कणांची. बरोबर. तर पुढच्या वेळेस जर आयोनायझेशन एनर्जीवर प्रश्न आला अल्फा बीटा गॅमावर, तर हा सिक्वेन्स ठेवा. सगळ्यात जास्त आयोनायझेशन एनर्जी किंवा आयनांक ऊर्जा जी आहे ती अल्फा कणांची आहे, त्याच्यानंतर बीटा कणांची आहे आणि सर्वात कमी गॅमा कणांची आहे. बरोबर. तर मी ते तुम्हाला एक इमेज दाखवून देतो 2 मिनिट. इथे आपल्याला इमेज आता मी दाखवलेली आहे, तिला इथे आपण बघूया आता. तर अल्फा कण, बीटा कण, अल्फा, बीटा आणि गॅमा. तर बघा इथं पेनिट्रेटिंग पॉवर बघा, लो पेनिट्रेटिंग पॉवर आहे, दॅन म्हणजे एका सिंपल कागदाचा पेपर आपण थांबू शकतो. पेनिट्रेटिंग पॉवर इज ग्रेटर दॅन अल्फा रेज, पण बीटापेक्षा कमी, दे हॅव हायेस्ट पेनिट्रेटिंग पॉवर. कोणते गॅमा करण. पण जर आपण इथं आता आयोनायझेशन एनर्जी सांगितलं होतं मी तुम्हाला, म्हणजे 100 टाइम ग्रेटर दॅन बीटा, बरोबर, आणि 1000 टाइम्स ग्रेटर दॅन गॅमा रेज. तर म्हणजे सर्वात जास्त आयोनायझेशन पॉवर आहे अल्फा कणांची, त्याच्यानंतर मधली आहे कंपॅरेटिव्हली थोडी लो बीटा कणांची आणि सगळ्यात कमी असते ती गॅमा या कणांची. आणि जर आपण यांच्या स्पीड बद्दल बोललो, अल्फा बीटा गॅमा हे जे पार्टिकल आहेत यांची जर स्पीड बघितली तर जे अल्फा कण आहेत, अल्फा कण हे 10 ते 20% स्पीड असते. कशाच्या? स्पीड ऑफ लाईटच्या. बीटा कण हे 90% पर्यंत स्पीड मॅच करतात. कशाची? स्पीड ऑफ लाईटची. आणि गॅमा कण जे असतात ना त्यांची इक्वल टू स्पीड ऑफ लाईट. म्हणजे जेवढा प्रकाशाचा वेग आहे तेवढाच वेग हा गॅमा कणांचा असतो. तर हे परीक्षेसाठी वाक्य लक्षात ठेवा. ज्या स्पीडनं लाईट किंवा वीज प्रकाश वाहतो, जेवढी प्रकाशाची गती आहे सेम तेवढीच गती गॅमा कणांची असते. बीटा कण हे प्रकाशाच्या गतीच्या 90% असतात. म्हणजे जर प्रकाशाची गती 100 किलोमीटर प्रति तास असेल, स्पीड ऑफ लाईट, उदाहरणार्थ सांगतो बरं, तर अल्फा कणांची 20 किलोमीटर प्रति तास असेल, 10 किलोमीटर ते 20 किलोमीटरच्या मध्ये असणार. बीटा कण 90 किलोमीटर प्रति तास, पण अल्फा आणि गॅमा कण स्पीड ऑफ लाईटच्या इक्वलच असतात. तर हे चार्ट आहे, आपण याला आता थोडं ते छोटा करतो आणि त्यासाठी पेस्ट करतो साईडला. पुढचा प्रश्न आहे, दोन वस्तू अप्रस्त्यास्थ धडकेच्या दरम्यान म्हणजे इनइलास्टिक कोलिजन, इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे इनइलास्टिक कोलिजन जेव्हा घडते, खालील बाबतीत कोणत्या बाबीचे संवर्धन होते. कोलिजन हे 2 प्रकारचं असतं, एक असतं इलास्टिक आणि एक असतं इनइलास्टिक. आता इलास्टिक आणि इनइलास्टिक म्हणजे काय? इलास्टिक कोलिजन म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला पहिले. इलास्टिक आणि इनइलास्टिक, जेव्हा दोन बॉल, एक
बॉडी आहे आणि बी बॉडी आहे, या दोघं एकमेकांना धडकतात. म्हणजे यांची धडक झाल्याच्या नंतर हे आदळतात आणि परत वापस जातात थोडंसं, म्हणजे आहे की नाही, हे परत त्यांच्यात थोडासा गॅप तयार होतो. पण इलिनिस्टिक मध्ये ए बॉडी आणि बी बॉडी जेव्हा धडकतात, ए बॉडी आणि बी बॉडी कॉन्टॅक्ट मध्येच राहतात. म्हणजे यांची गतीज ऊर्जा जी आहे ना, इथे आदळले आणि परत वापस गेले. जे कसं झालं इलास्टिक मध्ये झालं ना, इलास्टिक आपण कसं ओढलं की ताणते आणि वापस पुन्हा त्याच्याच शेप मध्ये जाते. सेम तसं इलास्टिक जेव्हा दोन बॉडी एकमेकांना आदळतात तेव्हा परत ते थोड्याफार दूर अंतरावर जातात. उदाहरणार्थ तुम्ही फुटबॉल भिंतीला मारला, तो भिंतीला आदळतो आणि परत थोडाफार भिंतीपासून वापस येतो, ते झालं इलास्टिक कोलिशन. पण जर तुम्ही एखादा आपण भिंतीला गिला वगैरे करतो बघा, तेव्हा तो सिमेंट काय करतो, मजूर थप्यावर घेतो आणि भिंतीला मारतो, तर ते इलास्टिक कोलिशन आहे. मारलेलं ते तिथे चिटकून राहते. म्हणजे त्याचं काय होते, त्याची जी कायनेटिक एनर्जी, जी गतीज ऊर्जा होती, जेवढ्या स्पीडने त्याने फेकलं, ते फेकल्या वगैरे ते स्पीडने गेलं, पण ते भिंतीला चिटकून राहिलं, वापस आलंच नाही ना, इनइलास्टिक झालं, गेला आणि तिकडेच राहिलं. म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी ही झिरो होऊन गेली, ते संवर्धन झालेलं नाही. पण तिची जी एकरेषीय ऊर्जा आहे, तिला आपण टोटल लिनियर मुवमेंट, ते मात्र संवर्धित होते. दोन्ही कंडिशन मध्ये संवर्धित होते. आणि इनइलास्टिक मध्ये कायनेटिक एनर्जी आणि संपूर्ण एकरेषीय ऊर्जा, म्हणजेच गतीज ऊर्जा आणि संपूर्ण एकरेषीय ऊर्जा, या दोन्ही संवर्धित होतात. पण इनइलास्टिक मध्ये फक्त आणि फक्त टोटल लिनियर मोमेंटम, पर्याय क्रमांक 3, हेच संवर्धित होते. मी त्याच्यासाठी पण तुम्हाला इमेज दाखवतो. तुमच्या पुढे मी थोडंसं मोठं करतो आणि इथे आपण डिस्कस करू. हे बघा, मी आता इलास्टिक कोलिजन सांगितले आणि इनइलास्टिक कोलिजन. तर इलास्टिक मध्ये एक बॉडी आहे, ही एक बॉडी आहे, दोघं जण जवळ येतात, आदळतात आणि परत दूर जातात, म्हणजे मधात एक अंतर तयार होते, हे की नाही, हे इलास्टिक झालं, आदळले वापस. पण इनइलास्टिक मध्ये काय होते, हे बॉडी याच्यावर आदळते, बरोबर, आणि याच्याजवळ फिक्स होऊन जाते आणि एकरूपच होऊन जातात. तर इथं काय म्हणजे आता हे इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे, तर मी ते तुम्हाला हे वाचून दाखवतो. इन इलास्टिक कोलिजन, कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम आर कन्झर्व्ड, म्हणजे दोघांचे संवर्धन केले जाते. पण इनइलास्टिक मध्ये कायनेटिक एनर्जी इज नॉट कन्झर्व्ड बट ओनली मोमेंटम इज कन्झर्व्ड, बरोबर. असं का असेल, तर आपण बघितलं ना, ह्या बॉडी आदळतात आणि एकमेकांपासून परत वापस जातात, पण इथं वापस जात नाहीत, एकमेकांच्या सोबतच ते म्हणजे एकरूप होऊन जातात, समरूप होऊन जातात, बरोबर. तर त्याच्यामुळे फक्त मोमेंटमच हे कन्झर्व केलेलं जाते. तर ही इमेज मी आता इथून थोडी बाजूला करतो. तर याचं पर्याय क्रमांक 3 हेच उत्तर आहे. फक्त इथे जे टोटल लिनियर मोमेंटम आहे तेच कन्झर्व केलेलं जाते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्याही जनुकीय रूपांतरित पिकामध्ये जनुकीय अभियांत्रिकी तंत्राने अजीवनसत्व, हे नवीन झाले ते ज करायचं, म्हणजे आता आयोगाचा पेपर आहे, अजीवनसत्व निर्माण करणारी 3 जनुके घातली आहेत. आणि असं विचारलं त्याने, खालीपैकी कोणत्या पिकामध्ये त्याने जेनेटिक मॉडिफिकेशन केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण व्हिटॅमिन ए चं प्रमाण वाढवणार आहोत, जेणेकरून आपली जी न्यूट्रिशनल हेल्थ आहे, आपण म्हणतो ना न्यूट्रिशनची जी आपली गरज आहे ती पूर्ण होणार आहे. तर याचं उत्तर आहे गोल्डन राईस, सुवर्ण तांदूळ. याच्यामध्ये ऍक्च्युअली सुवर्ण तांदूळ खाली आपल्याला डायरेक्ट व्हिटॅमिन ए नाही भेटणार, तर याच्यामधून व्हिटॅमिन ए तयार करणारा एक पदार्थ भेटतो, ज्याचं नाव आहे बीटा कॅरोटीन. काय नाव आहे, बीटा कॅरोटीन. बीटा कॅरोटीन हा पदार्थ तयार होतो आणि हा पदार्थ पुढे चालून व्हिटॅमिन ए च्या निर्मितीमध्ये आपल्याला मदत करतो. तर याचं उत्तर आहे गोल्डन राईस. तर गोल्डन राईस बीटा कॅरोटीन तयार करतात आणि बीटा कॅरोटीन आपल्याला व्हिटॅमिन ए तयार करायला मदत करतात. म्हणजे बीटा कॅरोटीन इज अ प्रिकर्सर फॉर व्हिटॅमिन ए. ओके, तर हे झालेलं या प्रश्नाचं. पुढचा प्रश्न असा मित्रांनो, नागतोडा या कीटकाच्या नर आणि मादीमध्ये किती संलग्नता गट असतात? हाऊ मेनी लिंकेज ग्रुप्स आर प्रेझेंट इन फिमेल अँड मेल ग्रासहोपर इन्सेक्ट? आता एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, कोणाच्या वाचनात आला असेल तर असा प्रश्न सोडू शकतो, अदरवाईज असे प्रश्न सोडणं हे फार म्हणजे रिस्की काम, विनाकारण आपल्याला निगेटिव्ह पेनल्टी होऊ शकते. तर इथे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 12-12. तर याचं उत्तर आहे. आता म्हणजे हा एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. असे प्रश्न माहित असले तर सोडा, अदरवाईज जर तुम्हाला गेस घ्यायचाच असेल तर थोडासा म्हणजे एखादं लॉजिक वगैरे तुम्हाला जर या प्रश्नाविषयी काय माहिती असेल तर त्या प्रश्नाला गेस घ्या, बरोबर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वनस्पतीमध्ये HSK अथवा C4 प्लांट प्रकारचे संश्लेषण केलेलं जाते? ऍक्च्युली आता C4 आणि C3 असे दोन प्लांटचे प्रकार असतात, C4 आणि C3. C4 प्लांट मध्ये ना क्रान्स अनाटॉमी असते. एक क्रान्स नावाचा सायंटिस्ट होता, त्याच्या नावावर ही क्रान्स अनाटॉमी पडलेली आहे. आणि C3 मध्ये केल्विन सायकल असते. तर या दोघांवरून एक मुख्य भेद केला जातो.
C4 प्लांट हे कॅन्स अॅनाटॉमी दाखवतात, तर C3 प्लांट मध्ये केल्विन सायकलने एनर्जी तयार केली जाते. तर C4 चे उदाहरण आहेत मका, ज्याला आपण कॉर्न म्हणतो, त्यालाच आपण मेज म्हणतो. त्याच्यानंतर मिलेट्स, त्याच्यानंतर आपलं स्वर्गम, याला आपण ज्वारी म्हणतो, बरोबर. स्वर्गम म्हणजे ज्वारी. आणि मिलेट्स म्हणजे आपलं तृणधान्य, आपण जर म्हणतो तृणधान्य, इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स गव्हर्नमेंटने साजरं केलं होतं. सेम तशाच प्रकारचे मिलेट्स. आणि आता केल्विन सायकल दाखवणार किंवा C3 प्लांट्स कोणते आहेत, तर आपले राईस, ज्याला आपण तांदूळ म्हणतो, व्हीट, गहू, सोयाबीन, कॉटन, पोटॅटो, जसे की आपला बटाटा, भुईमुग वगैरे, हे केल्विन सायकल होतं. तर इथे उत्तर आहे आपलं ऊस, आणि याचं उत्तर आहे शुगर केन, बरोबर. म्हणजे याच्यासोबत कोण दाखवते, शुगर केन दाखवते. त्याच्यानंतर कॉर्न, मका आपला. तर हे C3 आणि C4 प्लांट होते. आता हे HSK हे आहेत ना, हे 3 सायंटिस्टचे नाव आहे. याचं नाव आहे हॅच, स्टॅच आणि क्रांच. तर या सायंटिस्टने सायकल तयार केली होती. त्याच्यामध्ये क्रॅन्स अॅनाटॉमी, ऍक्च्युली क्रॅन्स अॅनाटॉमी म्हणजे असे अॅनाटॉमी ज्याच्यामध्ये जे पानामधल्या पेशी आहेत ना, त्या अशा एकमेकांच्या गोल अशा अरेंज होतात, आणि एक गळ्यात घालायचा जसा नेकलेस किंवा हार असतो ना, तशा प्रकारचे एक हाराचं स्ट्रक्चर करतात. म्हणजे हा पानाचा वरचा भाग, हा पानाचा खालचा भाग, तर पानामधल्या ह्या विविध पेशी असतात, सेल्स, या अशा अरेंज असतात. आणि हे C4 प्लांट्स असं एक नेकलेस सारखं सेल तयार करतात. हे त्याच्या आजूबाजूच्या सेल समजा, आणि हे असं तुम्हाला गोल दिसते ना, तर असं नेकलेस सारखं तयार करतात. मी याच्यासाठी पेन दुसरी वापरतो. तर अशा प्रकारचे एक नेकलेस टाईप तयार करतात, बरोबर. तर असं नेकलेस सारखं तयार असते. तर हे जे मधलं गोल सर्कल आहे त्याला आपण क्रॅन्स अॅनाटॉमी म्हणतो. तर हे C4 प्लांट अशा प्रकारचं दाखवतात. तर याचं उत्तर आहे ऊस किंवा शुगर केन दाखवतात. पुढचा प्रश्न आहे, स्नायूपासून स्वतःचे अन्न तयार करणारे, रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू स्वयंजीवी कोणत्या रसायनाचे विघटन करून ऊर्जा मिळवतात. यांना आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, केमोसिंथेटिक बॅक्टेरिया. त्याच्यामध्ये केमोसिंथेटिक म्हणजे केमिकल वापरणार आणि त्याच्यापासून आपलं फूड तयार करणार, बरोबर. तर रसायन वापरून तयार करणार. तर हे ना हे इनऑर्गॅनिक सबस्टन्स, इनऑर्गॅनिक केमिकल कंपाऊंड वापरून त्याच्यापासून हे आपले अन्न तयार करतात. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणते असतात ना, कार्बन, अशा प्रकारचे. तर हे इनऑर्गॅनिक म्हणजे मेटल्स वगैरे वापरून, तर किंवा दुसरे कुठले कंपाऊंड. तर उदाहरणार्थ कसे कंपाऊंड वापरतात, तर हे हायड्रोजन सल्फाइड, अमोनिया, एक्सेट्रा इत्यादी वापरून हे आपले अन्न तयार करतात. तर प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणती परिस्थिती दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक ठरू शकते. तर याच्यामध्ये RH पॉझिटिव्ह पुरुष आणि RH निगेटिव्ह स्त्रीचं विवाह हे धोकादायक ठरू शकते. तर पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. ऍक्च्युली काय होतं, जेव्हा RH पॉझिटिव्ह मेल आणि RH पॉझिटिव्ह फिमेल यांचं लग्न होतं, त्यावेळेस जो पहिला बेबी आहे ना, तो RH पॉझिटिव्ह जरी असला तर त्यावेळेस आईच्या रक्तामध्ये RH पॉझिटिव्ह साठी कुठली अँटीबॉडी तयार झालेली नाहीये, बरोबर. अँटीबॉडी किंवा त्याच्या अँटी कंपोनंट कुठला तयार झाले नाही. पण जसे सेकंड टाइम RH पॉझिटिव्ह बेबी आईच्या पोटामध्ये असतो, तर पहिल्या बाळाच्या वेळेस त्या अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात, आणि त्या काय करतात, जसं कारण आईचं रक्त RH निगेटिव्ह आहे, तर आईच्या रक्तात RH निगेटिव्ह मध्ये जर RH पॉझिटिव्ह बेबी झाला तर त्यांना एक चुकीचा मेसेज जातो, आणि ते काय म्हणतात की हे RH पॉझिटिव्ह सेल्स आपल्या कामाचे आहेत, ज्यांना नष्ट करण्यासाठी ते RH निगेटिव्हच्या अँटीबॉडी तयार करतात, आणि RH पॉझिटिव्हच्या अँटीबॉडी तयार करतात, RH पॉझिटिव्हच्या अँटीबॉडीज तयार करतात. आणि सेकंड टाइम जेव्हा तो गर्भधारण होते त्या स्त्रीला, RH निगेटिव्ह स्त्रीला, तर त्यावेळेस ते ह्या प्लॅसेंटाच्या मधून त्या मुलामध्ये जातात, म्हणजे त्या गर्भाशयामध्ये जाऊन तिथल्या रक्तपेशींना मारून टाकतात. त्याच्यामुळे दुसऱ्या वेळेस जे म्हणजे गर्भ धारण करते ती स्त्री, तर त्यावेळेस तो धोकादायक ठरतो. तर हे त्याच्या मागचं लॉजिक होतं. तर याचं उत्तर आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघू शकता तुम्ही, जोड्याला म्हणून दिलेला आहे. इकडे काय म्हणतो आपण, रेस्पिरेटरी पिगमेंट, श्वसन रंगद्रव्य दिलेले आहे, आणि तिकडे
पशुसमूह म्हणजे कोणत्या गटामध्ये कुठल्या हे वापरलेलं जातं. तर आता आपण इथे हा प्रश्न मी म्हणेल थोडासा अवघड आहे, कारण सायन्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा पण एवढं डीप मध्ये माहित असणं थोडंसं अवघड होतं, कारण हे स्टेट बोर्ड वगैरे मध्ये जर तुमचं एकदम डिटेलमध्ये वाचणं असेल तर तशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह शकतात, ते पण हायर लेवलचे स्टेट बोर्ड 10वी पर्यंत नाही, 11वी-12वीच्या पुस्तकामध्ये. पण आपण सिंपल एक लॉजिक लावून या प्रश्नाला थोडंफार इलिमिनेशन मेथड, इथे आपण इलिमिनेशन मेथडचा वापर करू शकतो. तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की हेमोग्लोबिन हे कोणामध्ये असते, पृष्ठवंशीय, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये वर्टिब्रेट्स म्हणतो. तर अचं उत्तर मला 2 हवंय. तर अचं उत्तर 2 1 मध्ये आहे आणि अचं उत्तर 2 पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणजे माझा पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मी इथे इलिमिनेट केला आणि आपण इथे 50-50, ठीक आहे ना, 50-50 ची पॉसिबिलिटी तयार केलेली आहे. म्हणजे आपण अर्ध उत्तर तर इलिमिनेट केलं. आता आपण पुढचं वाचून बघूया. पुढचं आहे क्लोरोक्रुओनिन. आता हे कोणामध्ये सापडते हे माहित असेल, हेमो एरिथ्रिन, आणि चौथा आहे हेमोसायनिन. तर आता इथे अचं 2 दिले आणि अचं 4 दिले, म्हणजे तुम्हाला ही जोडी सुद्धा लागलेली असणार, बरोबर, म्हणजे ही तुम्हाला भेटून गेली. तर आता आपल्याला काय बघायचंय, हे क्लोरोक्युरिन आणि हेमो एरिथ्रिन हे कोणत्या घटकामध्ये असतात. तर हे क्लोरोक्युरिन हे ॲनालिडामध्ये असतं, ॲनालिडामध्ये, आणि हेमो एरिथ्रिन हे लिंग्युला या गटामध्ये असतं. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. तर असे घटक ना मित्रांनो थोडेसे अवघड असतात, पण आपण इलिमिनेशन मेथडचा वापर करून 50-50 पॉसिबिलिटी करून एक इथे चान्स सुद्धा घेऊ शकतो. जरी माहित नसेल तरी आपल्याला जेवढं काय माहित होतं, फक्त हेमोग्लोबिन 1 माहित होतं, त्याच्यावरून आपण 2 उत्तर काढून टाकले. तर अशा प्रकारे आपल्याला इलिमिनेशनचा वापर करून सुद्धा योग्य उत्तरापर्यंत पोहोचता येतं. पुढचा प्रश्न आहे, अनित्य तंतू आणि स्नायू अंकुचन सिद्धांत बाबत खाली विधाने बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिगार्डिंग टू स्लाइडिंग फिलामेंट theory of muscle contraction. Okay, this theory explains the modern concept of muscular contraction. Yes, हे वाक्य बरोबर आहे. And this theory was put forth by Huxley and नायडेनकर्क. तर निडरजेकर यांनी ही कन्सेप्ट दिलेली आहे. तर आता स्लाइडिंग फिलामेंट जी थिअरी आहे ना, ती 1954 मध्ये मांडण्यात आली होती. हिच्या म्हणण्यानुसार आपले जे मसल असते, उदाहरणार्थ एक पूर्ण हे असं मसल आहे, तर मसल मध्ये असे छोटे छोटे टिश्यू आहेत. तर याचा एक छोटा जर आपण भाग घेतला तर आपण त्याच्यावर वेगवेगळे असे बँड्स बघू शकतो. हे बँड्स काय होतात, कॉन्ट्रॅक्शन होतात आणि मग रिलॅक्स होतात. जसं आपण हात जवळ घेतला तर ते कॉन्ट्रॅक्ट होतात, आणि कॉन्ट्रॅक्ट झालं ना, पहिल्यांदा त्यांची साईज अशी एवढी होती नॉर्मल मध्ये. आता इथे आपण कॉन्ट्रॅक्ट केल्यावर यांची साईज थोडी जाडी होणार, कारण एवढंच मास इथे येणार, आणि जसे आपण अजून स्ट्रेच करणार तर ती अजून थोडी पातळ होणार पण लांबणार. तर ही ती थेरी होती. तर जर इमेज अवेलेबल असेल तर मी तुम्हाला ती दाखवून देतो. तर तुम्ही पाहू शकता इथे ही इमेज आहे, तिला मी थोडंसं झूम करतो. एक मसलचा एक आपण इथे मसल सेल घेतली, आणि त्या मसल सेल मध्ये आपण बघू शकता इथे एक बँड आहे, इथे एक बँड आहे, इथे एक बँड आहे, इथे एक बँड आहे. तर हे अल्टरनेट जे बँड्स आहेत ना, आय बँड, ए बँड आणि आय बँड, तर त्यांचं कॉन्ट्रॅक्शन होते, रिलॅक्सेशन होते, कॉन्ट्रॅक्शन होते, रिलॅक्स होते. म्हणजे जवळ येतात ऍक्टिन, मायोसिन आणि एक्टिन फिलामेंट हे घटक त्याच्यावर काम करतात, ऍक्टिन आणि मायोसिन. तर हे मसलवर काम करतात आणि ते कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करून आपण काय म्हणतो स्लाइडिंग फिलामेंट. म्हणजे हे याच्यावर स्लाइड होते, हे बघा, हे असं गोल 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 दिलंय, म्हणजे याच्यामध्ये स्पेस आहे, आणि हे दुसरीकडे हे असं 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 आहे. तर हे काय होणार, हे याच्यामध्ये शिफ्ट होत जाईल असं असं, म्हणजे हे याच्यामध्ये होत जाणार, जे कॉन्ट्रॅक्शन करू रिलॅक्स करू तेव्हा हे परत बाहेर काढलं जाईल, हे रिमूव्ह केलं जाईल. तर हे कॉन्ट्रॅक्शन होईल, रिलॅक्सेशन होईल. तर तशी ही थिअरी आहे, आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दोन्ही बरोबर. पर्याय क्रमांक 3 आणि ब दोन्ही बरोबर. तर हे सायंटिस्ट आहेत हक्सले आणि निडरजेकर यांनी कन्सेप्ट दिलेली होती 1954 मध्ये, स्लाइडिंग फिलामेंट थिअरी मानली होती, आणि त्याच्यानुसार अंकुचन आणि प्रसरण पावतात, आणि ही सरी या दोघांनी दिलेली होती. पुढचा प्रश्न आहे, कॅल्सिनेशन प्रक्रियेतून डॅश हा घटक बाहेर पडतो. कॅल्सिनेशन या प्रक्रियेचं ऍक्च्युली कॅल्सिनेशन ही प्रक्रिया आहे ना, जे काय म्हणतो आपण इम्प्युअर मेटल ओर असतात, अशुद्ध धातू असतो ना, त्याला शुद्ध करण्यासाठी आपण ही प्रक्रिया वापरतो. तर जो धातू आपण आहे ना, त्याच्यावरून कोणता घटक बाहेर निघणार हे ठरत असते. जसं मी उदाहरणार्थ कॅल्शियम कार्बोनेट घेतला तर त्याच्यापासून मी ऑक्सिजन बाहेर पडू शकतो, किंवा कार्बन डायऑक्साईड सुद्धा बाहेर पडू शकतो. तर तो कोणता घटक आपण शुद्ध करणार आहोत या घटकावर तो अवलंबून असतो, म्हणजे त्या धातुकावर, त्या ओरवर तो अवलंबून असतो. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड सुद्धा बाहेर निघू शकते, आणि हायड्रो घटक मधून पाणी सुद्धा बाहेर पडू शकते.
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 किंवा 2. जो धातुकांवर अवलंबून असतो, म्हणजे कशा प्रकारचा आपण धातूक वापरतोय किंवा ज्या धातुकावर आपण कॅल्सिनेशन ही प्रक्रिया करतोय त्या घटकावर कोणता पदार्थ बाहेर पडणार, एंड प्रोडक्ट काय असेल हे त्याच्यावर डिपेंड असते. बरोबर, तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, थोडा लॉजिक वाला प्रश्न आहे आणि आपण ही काही टर्मिनॉलॉजी असते, जसे जसे खूप काही टर्मिनॉलॉजी आपण इकॉलॉजी, इकोसिस्टीम, ग्रीन वॉशिंग अशा प्रकारच्या काही टर्मिनॉलॉजी असतात. तशाच प्रकारे ग्रीन केमिस्ट्री ही काय टर्मिनॉलॉजी आहे. ग्रीन केमिस्ट्री वी मीन्स म्हणजे ग्रीन केमिस्ट्री शास्त्र म्हणजे काय, तर याचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. द यूज ऑफ नॉन टॉक्सिक रिएजंट अँड सॉल्व्हंट टू प्रोड्यूस इको फ्रेंडली किंवा इन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रोडक्ट, म्हणजे बिनविषारी द्रव्य आणि द्रव्य वापरून पर्यावरणपूरक उत्पादके करणे म्हणजे ग्रीन केमिस्ट्री. म्हणजे त्याच्या नावामध्येच आहे बघा, प्रोड्युसिंग केमिकल ऑफ अवर डेली फ्रॉम ग्रीन हाऊस गॅसेस, असं काहीच नाही. परफॉर्मिंग केमिकल प्रोसेस विच आर युजेस ग्रीन प्लांट. आता किती जर गोष्टी आपण ग्रीन प्लांट वापरतो तर त्याला आपण ग्रीन म्हणजे केमिस्ट्री वगैरे असं म्हणत नाही, हरित रसायन म्हणत नाही. परफॉर्मिंग ओनली दोज रिएक्शन विच आर बायोलॉजिकल इन ओरिजिन, तर याला तर आपण बायोलॉजिकल म्हणजे बायो रिएक्शन म्हणू शकतो ना, फक्त बायोलॉजिकल ओरिजिन वगैरे असतील तर तसंच नाही. तर पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, हाही मी थोडासा अवघड कॅटेगरीमध्ये टाकला हा प्रश्न, कारण जे सायन्सचे विद्यार्थी नाहीत त्यांना हा प्रश्न सॉल्व्ह करणं खरंच अवघड गेलेला असणार, किंवा ज्यांचं सायन्स आहे पण त्यांचा जर योग्य अभ्यास नसेल तर त्यांनाही हा प्रश्न सॉल्व्ह करणं थोडं अवघड जाऊ शकतं. आता लेविस नावाचा एक सायंटिस्ट होता, त्यांनी एक कन्सेप्ट दिलेली होती, लेविस ऍसिड आणि बेस, त्यालाच आपण आम्ल आणि अम्लारी किंवा अल्काली असं म्हणतो. तर लेविस ऍसिड काय असतात, लेविस ऍसिड म्हणजे असे घटक जे एक इलेक्ट्रॉनची जोडी स्वीकारतात, म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतात, त्याला आपण लेविस ऍसिड म्हणतो. आणि असे घटक जे इलेक्ट्रॉनची जोडी आता हे ऍक्सेप्ट करतात ना, तर कोणाकोण घेत असतील, बेस कडूनच घेत असणार, कारण आपण ऍसिड आणि बेस मध्ये रिएक्शन होतात, तर हे जोडी काय करतात, देतात, म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर डोनर असतात, हे डोनर असतात, यांनी दिलेले हे इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतात. तर हे झाले लेविस ऍसिड आणि हे लेविस बेस, तर हे झाले लेविसची कन्सेप्ट. बरोबर, तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 बेरियम क्लोराईड हा लेविस ऍसिड नाही आहे, तर त्याच्यामुळे आपलं उत्तर असणार आहे हे पर्याय क्रमांक 1. बाकी जे 3 दिले आहेत, बेरिलियम क्लोराईड, बोरॉन ट्रायक्लोराईड आणि बोरॉन ट्रायफ्लोराईड हे लेविस ऍसिड आहे. तर लेविस बेसचे उदाहरण काय आहेत, अमोनिया, पाणी आणि आर म्हणजे एक असा फॅक्टर असतो, अमोनियाला एखादा आर म्हणजे मेटल जोडून असला असतो, तर असं प्रकारचे तर हे कंपाऊंड्स असतात. तर हे बेस झाले आणि हे ऍसिड झालेले आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तुम्हाला लेविस ऍसिड आणि लेविस बेस कळली, असे घटक जे इलेक्ट्रॉनची जोडी स्वीकारतात त्यांना आपण लेविस ऍसिड म्हणतो, आणि असे घटक किंवा असे पदार्थ जे इलेक्ट्रॉनची जोडी देतात, जे इलेक्ट्रॉन पेअर डोनर असतात ते बेस, आणि जे ऍक्सेप्ट करतात ते ऍसिड. ए लक्षात ठेवा, ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे ते ऍसिड असतात. बरोबर, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी काही हे कोलायडल सेल्सच्या वैशिष्ट्ये आहेत, तर देअर द फॉलोइंग आर सम ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ कोलायडेड सॉल्ट्स. आता कोलायडेड सॉल्ट्स काय असतात, तर कोलायडेड सॉल्ट्स म्हणजे असं एखादं कंटेनर घेतलं, त्याच्यामध्ये छोटे 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 कण असतात आणि ते एकमेकांवर आढळतात आणि परत हे असे त्या सोल्युशनमध्ये डिस्पर्स होत जातात, तर त्याला आपण कोलायडल सॉल्ट्स म्हणू शकतो. हा, तर ते कोणते कोणते घटक दाखवतात, तर ते आपल्याला टिंडाल इफेक्ट आणि ब्राउनियन मुव्हमेंट. ब्राउनियन मुव्हमेंट म्हणजे ते असे या कंटेनरमध्ये असे कसे रॅन्डमली फिरत असतात, ते झाले ब्राउनियन मुव्हमेंट. आणि टिंडाल इफेक्ट म्हणजे जेव्हा आपण तुम्ही कधी सकाळी सकाळी जंगलामध्ये किंवा झाडामध्ये सूर्यप्रकाश पडतो आणि 2-3 झाडाच्या सूर्यप्रकाश असा आपल्याला पारदर्शक थोडाफार दिसत असतो, आणि त्याच्यामध्ये छोटे 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 धुलीकण आपल्याला असे हे दिसतात बघा, किंवा एखाद्या छोट्याशा छिद्रामधून सूर्यकिरण येतात, त्या सूर्यकिरणाच्या एका छोट्याशा प्रकाशामध्ये आपल्याला खूप सारे धुलीकण दिसतात, असे बारीक 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 एकदम असे रॅन्डम मूव्हमेंट करत असतात, तर त्यालाच आपण कोलायडल सोल्स म्हणतो. बरोबर, तर त्यांच्याकडे बघितलं तर ते ब्राउनियन मुव्हमेंट आणि टिंडल इफेक्ट या 2 घटकांशी हे निगडीत आहे. तर याचं पर्याय क्रमांक उत्तर आहे 2, अ आणि ब, याचं उत्तर होतं. पुढचा प्रश्न आहे, परत मी थोडासा अवघडच म्हणेल या प्रश्नाला, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं म्हणलेलं आहे. HF आणि H2, HF म्हणजे हायड्रोजन फ्लोराईड आणि H2 म्हणजे पाणी, हे ध्रुवीय संयुगे आहेत. आता ध्रुवीय आणि नॉन ध्रुवीय म्हणजे सॉरी नॉन पोलर आणि पोलर, ध्रुवीय आणि अध्रुवीय, तर हे काय असतात, पोलर आणि नॉन पोलर, हे असे घटक असतात मित्रांनो. पोलार मध्ये
इलेक्ट्रॉनचं जे डिस्ट्रीब्युशन असते ना ती शेअरिंग अनइव्हन असते, म्हणजे काय म्हणतो असमान इलेक्ट्रॉनची वाटणी होते. तर अध्रुवीयमध्ये इलेक्ट्रॉनची वाटणी जी असते ना ती समान होते. तर त्याच्यावर हे अध्रुवीय आणि ध्रुवीय म्हणजे पोलॅरिटी आणि नॉन पोलॅरिटी डिपेंड करते. तर याचं अ आणि ब हे बरोबर आहेत. आता इथे तुम्हाला कळालं कार्बन डायऑक्साईड हा नॉन पोलर आहे, कार्बन डायऑक्साईड तो नॉन पोलर आहे, पण SO2 जो आहे ना तो हा पोलर आहे, पोलर कंपाऊंड आहे, त्याच्यामुळे 3 हे चुकीचं आहे. HF आणि H2 हे पोलर आहे, मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड हे नॉन पोलर आहे. हा जो SO2 आहे सल्फर डायऑक्साईड हा पोलर आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 चूक आहे. तर माझं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 अ आणि ब बरोबर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी कोणती अभिक्रियाकडे अमोनिया तयार करण्यासाठी वापरतात, म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग रिएक्टन्ट्स कॅन बी युज्ड टू प्रिपेअर अमोनिया. कॅन बी यूज म्हणजे पॉसिबिलिटी आपल्याला चेक करायची. तर ऍक्च्युली ह्या रिएक्शन आहेत, ह्या जर रिएक्शन तुम्ही सॉल्व्ह केल्या असत्या हे A+B असं दिले आणि पुढे काय येणार आणि पुढे काय येणार आपण सॉल्व्ह करूया, आणि जिथे जिथे आपल्याला अमोनिया भेटेल तिथे आपलं उत्तर असणार आहे. जेव्हा NH4Cl हे कॅल्शियम हायड्रोक्साईड सोबत रिॲक्ट केले जाते तर त्यावेळेस कोणता घटक तयार होतो, त्यावेळेस कॅल्शियम क्लोराईड प्लस NH3 अमोनिया तयार होतो, प्लस 2 वॉटरचे मॉलिक्युल रिलीज होतात. तर इथे आपल्याला एक अमोनिया भेटलेला आहे. आता NH2 प्लस NH2 तर इथे 2 NH3 तयार होतात, म्हणजे रिएक्शन बॅलन्स सुद्धा आपण केलेली आहे. तर रिएक्शन बॅलन्स इथे सुद्धा आपल्याला अमोनिया भेटलेला आहे. आता तिसरी रिएक्शन बघू. एकदम कॅल्शियम आयसोसायनाइड आहे CN2 प्लस H2O म्हणजे पाण्यासोबत रिएक्शन केलेली आहे कॅल्शियम आयसोसायनाइडची, बरोबर, कॅल्शियम सायनाइड आहे सॉरी. तर इथे आपण लिहूया कॅल्शियमचं तयार होईल कॅल्शियम कार्बोनेट CaCO2 प्लस 2NH3. इथे सुद्धा आपल्याला अमोनिया भेटलेला आहे, बरोबर. तर त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अ ब आणि क तिन्ही बरोबर आहेत. म्हणजे तिन्ही ठिकाणी आपल्याला अमोनियाचं निर्मिती होताना पाहायला भेटते, म्हणजे अमोनिया तयार करण्यासाठी ह्या पद्धती वापरू शकतो. तर हे म्हणजे सिंपल एक रिएक्शन होती, याला बॅलन्स करून पुढे त्याचा एंड प्रोडक्ट घेऊन तुम्हाला उत्तर काढायचं होतं. आता इतर 20 प्रश्नापर्यंत आपण विज्ञानाचे प्रश्न सक्सेसफुली अनालिसिस झालेला आहे. पुढचा आता पॉलिटिचा सेक्शन सुरू होते. 21वा प्रश्न आहे, भारतीय स्वतंत्र कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थापनेमध्ये झालेल्या बदलांची खालील विधाने विचारात घ्या. संविधान सभा पूर्ण सार्वभौम बनली. आता सार्वभौम म्हणजे काय म्हणली, तिला आपल्या मर्जीप्रमाणे जशी हवे तशी घटना तयार करण्याचा अधिकार भेटला. तसेच ब्रिटिशांनी जे काही कायदे भारताच्या संदर्भात केले होते ते तिला बदलण्याचा 100% अधिकार भेटलेला होता, म्हणजे ती सार्वभौम सत्ता म्हणली होती. यस, 100% बरोबर आहे. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद सुद्धा म्हणली होती, बरोबर आहे. संसद म्हणली तिला कायदे मंडळाचं काम होतं, कायदे तयार करायचं काम होतं. जेव्हा संविधान सभा विधिमंडळ म्हणजे ऍक्च्युली कायदे तयार करण्याची संस्था म्हणून भरत असेल तेव्हा तिच्या अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे असत. तर ऍक्च्युली ते मित्रांनो थोडा ट्रॅप आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद नाही तर ग माळवणकर, गणेश वासुदेव मावळणकर ही व्यक्ती संविधान सभा ज्यावेळेस विधिमंडळ म्हणून भरत असे त्यावेळेस गवा मावळणकर हे तिचे अध्यक्ष असायचे, आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद जेव्हा संविधान सभा ही संविधान सभा म्हणूनच भरत असायची, म्हणजे संविधान निर्मितीचे काम जेव्हा व्हायचं तेव्हा तिचे अध्यक्ष असायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान सभा जेव्हा संविधान निर्मितीच्या कामासाठी भरायची तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि संविधान सभा ज्यावेळेस विधिमंडळ म्हणजेच कायदे निर्मितीची प्रक्रिया जेव्हा करायची त्यावेळेस तिचे अध्यक्ष गवा माळवणकर हे होते. तर पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे, अ आणि ब बरोबर आहे. आणि संविधान सभेची सदस्य संख्या 389 वरून 299 आली होती. हो, तर आपण जर बघितलं तर जवळपास जेवढे सदस्य कमी झाले ते पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य बनलेले होते. तर ते पाकिस्तानमध्ये ते भाग गेल्यामुळे ती सदस्य संख्या 389 वरून 299 पर्यंत कमी झालेली होती. आपण बघू शकतो, म्हणजे 90 सदस्य वजा झालेले आहेत. तर आपण क ला एलिमिनेट करूया. क इथे आहे त्याच्यामुळे हे नसणार माझा ऑप्शन, क इथे आहे हा नसणार, क इथे त्याच्यामुळे हा सुद्धा माझा उत्तर असणार नाही. तर इलिमिनेशन मेथड वापरलं पर्याय क्रमांक 3 इज अवर राईट आन्सर, बरोबर. तर तुम्हाला आता हे गोष्ट व्यवस्थित कळाली असणार. कोण कोणाचा अध्यक्ष होतं हे सुद्धा क्लिअर झालं. संविधान सभा सार्वभौम म्हणजे काय झालं ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे, आणि सदस्य संख्या कमी सुद्धा झालेली होती हे सुद्धा बरोबर होतं. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 1978च्या 44 घटना दुरुस्तीनुसार अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात स्पेसिफिक दलितांनी राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीपैकी कोणती तरतूद केलेली नाही म्हणते. Which of the following has not been provided by 44th Constitutional Amendment Act 1978 relating to the national emergency. आता तुम्हाला हे माहित असावं की राष्ट्रीय आणीबाणी कलम 352 मध्ये देण्यात आलेली आहे, बरोबर. तर याच्यामध्ये काय काय तरतूद आहे, कॅबिनेटच्या लेखी शिफारशीशिवाय
राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकणार नाहीत, हे याच्यामध्ये होतं का? तर येस, हे याच्यामध्ये होतं. हा बदल केलेला होता. पहिलं या घटनादुरुस्तीच्या पहिलं फक्त असं होतं की मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने सांगणार आणि राष्ट्रपती करणार, पण त्याच्या अगोदर कॅबिनेट हा शब्द नव्हता. ऍक्च्युली कॅबिनेट हा शब्द सुद्धा भारतीय घटनेमध्ये 44वी घटनादुरुस्ती 1978 मध्येच समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि कॅबिनेटची व्याख्या काय दिलेली आहे तिथे? कॅबिनेट म्हणजे अशी संस्था जिच्यामध्ये पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री व कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याचा समावेश असेल, फक्त एवढीच व्याख्या देण्यात आलेली आहे. बरोबर. तर कॅबिनेट या शब्दाचा समावेश सुद्धा 44व्या घटनादुरुस्तीनेच करण्यात आलेला होता. नंतर अंतर्गत अशांतता, याच्याऐवजी आपण सशस्त्र बंडाळी हा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे. अगदी बरोबर मित्रांनो, कारण जी तिसरी आणीबाणी लागली होती ती अंतर्गत अशांतता या कारणावरून लावला नाही, आणि हा शब्द फार संदिग्ध, याचा अर्थ खूप वेगळा लावला जाऊ शकतो. त्याच्यामुळेच तिसरी आणीबाणी ही एकदम वादग्रस्त आणीबाणी ठरलेली होती. 3 कारण आहेत आणीबाणी लावायचे: एक युद्ध, दुसरं परकीय आक्रमण आणि तिसरं होतं अंतर्गत अशांतता मूळ घटनेत. पण 44वी घटनादुरुस्ती 1978 नुसार आपण अंतर्गत अशांतता ऐवजी सशस्त्र बंडाळी म्हणजे इंटरनल डिस्टर्बन्सला आपण काय म्हणू शकतो, आपण आर्म्ड रिबेल या शब्दाने रिप्लेस केलेला आहे. इंटरनल डिस्टर्बन्स इज रिप्लेस्ड बाय आर्म्ड रिबेल. तर यस, 100% हे सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 आहे अनुच्छेद 19 खालील असलेले, अनुच्छेद म्हणजेच कलम, बरं आपण सर्वसाधारण भाषेत कलम म्हणतो, पण ऍक्च्युअली भाषा आहे ती अनुच्छेद. अनुच्छेद 19 खाली असलेले 6 मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध आणि परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीनंतर निलंबनात करण्यात येतील. सशस्त्र बंडाळी कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणा निलंबित करण्यात येणार नाहीत. बरोबर आहे, हे सुद्धा तरतूद केलेली होती. चौथं वाक्य, जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला असेल तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घ्यायची घोषणा करणे आवश्यक आहे. ऍक्च्युली ते आपली फसगत कुठे होऊ शकते, हे सगळं स्टेटमेंट जेव्हा असतं ना ते आपल्याला बरोबर होऊ शकते. जर संसदेचे दोन्ही सभागृह सांगत असतील तर 100% आणीबाणी मागे घ्यायलाच हवे, कारण आपण वाचताना तसंच वाचले असते काही काढून. पण ऍक्च्युली ते संसदेचे कोणतेही सभागृह नाही मित्रांनो, तर फक्त लोकसभा. जर लोकसभेने तशा अशाचा ठराव जर पारित केला तरच राष्ट्रपती आणीबाणी मागे घेऊ शकतात. बरोबर. पण ही तरतूद करण्याच्या पहिलं राष्ट्रपतीची मर्जी, राष्ट्रपतींची मर्जी असायची, तेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा ते वापस घेऊ शकत होते. ऍक्च्युली राष्ट्रपतीची म्हणजेच मंत्रिमंडळाची मर्जी, पण आता ती मंत्रिमंडळावरून त्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती त्यांनी लोकसभेवर टाकली, म्हणजे अजून व्यापक गटाला तो अधिकार दिला. बरोबर नाही? तर एका प्रकारे ही चांगलीच काय म्हणू शकतो आपण, चांगलं पाऊल होतं, जेणेकरून कोणी नॅशनल इमर्जन्सीचा गैरफायदा घेणार नाही. बरोबर. जेव्हा राष्ट्र आणीबाणी लावायची असते तेव्हा त्याला सुरुवातीला घटनेमध्ये 2 महिन्यामध्ये मान्यता द्यायची होती. 2 महिन्यात मान्यता द्यायची होती कोणी, संसदेने. हा टाइम 2 महिन्यावरून 1 महिने केला याच घटनादुरुस्तीने. म्हणजे समजा संसदेमध्ये म्हणजे राष्ट्रपतीने आणीबाणी लावली तर तिला तिथून 2 महिन्याच्या आत दोन्ही सभागृहांनी मान्यता देणे गरजेचं होतं. म्हणजे 2 महिन्यामध्ये जवळपास मोठा कालावधी होता, हे की नाही? तर तो कालावधी कमी करून 1 महिन्यावर करण्यात आलेला आहे. हे सुद्धा जे दुरुस्ती आहे ते सुद्धा 44व्या घटनादुरुस्तीनेच करण्यात आले आहे. जेव्हा तुम्ही राष्ट्रीय आणीबाणी हा घटक वाचून असाल पेपरसाठी, आणि मी म्हणेल की तुम्ही यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी हा घटक वाचूनच जा, कारण 1975 जी आणीबाणी लागली होती तिला 2025 ला 50 वर्ष पूर्ण होतात. तर एक्झामसाठी 100% प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. 1975 च्या आणीबाणीला 2025 मध्ये 50 वर्ष पूर्ण होत आहेत. तर तुम्ही सेम अशाच प्रकारचा प्रश्न रिपीट होऊ शकतो की आणीबाणी विषयी तुम्ही वाचून जा तुमच्या परीक्षेसाठी, म्हणजे 28 सप्टेंबरला येणाऱ्या एक्झामसाठी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23 आहे, खालील विधाने विचारात घ्या. भारताच्या मूळ राज्यघटनेत उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद होती. तर यस, मोस्ट ऑफ द पुस्तकांमध्ये हे आपल्याला वाचायलाच भेटत नाही मित्रांनो, म्हणजे दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक आहे आणि त्याच्यामध्ये आपण उपराष्ट्रपतीची निवडणूक करणार आहोत. कारण आता रिसेंटली उपराष्ट्रपती पदाची निवडणूक चालू आहे, तुम्ही बघू शकता. CP राधाकृष्ण यांच्या विरोधात न्यायमूर्ती यांनी एक फॉर्म भरलेला आहे. तर आता राष्ट्रपतीची निवडणूक चर्चेचा विषय बनलेला आहे. तर तुम्ही येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा उपराष्ट्रपतीची निवडणूक चर्चेचा विषय बनलाय. तर येणाऱ्या निवडणुकीसाठी सुद्धा तुम्ही उपराष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या विषयी जे काही माहिती, म्हणजे भारतीय राज्यव्यवस्थेत आहे त्यांची नियुक्ती कोणत्या कलमांतर्गत केली जाते, त्यांचे कार्य, त्यांना उपराष्ट्रपतींना पदसिद्ध सभापती असतात ते राज्यसभेचे, आहे की नाही? तर हे सुद्धा आपल्याला माहित असायला हवे. त्यांच्या उपराष्ट्रपतींची राज्यसभेचा सभापती म्हणून काय कार्य, याच्यावर युपीएससीने एकदा मेन्सला क्वेश्चन विचारलेला आहे सरळ. बरोबर ना? म्हणजे उपराष्ट्रपतींची राज्यसभेचा सभापती म्हणून काय काय कार्य आहे ते डिस्कस करा, असा एक प्रश्न विचारला होता युपीएससीने. 1-2-3 वर्षाखालचा प्रश्न आहे त्यांचा मुख्य परीक्षेचा. तर त्या संदर्भात सुद्धा तुम्ही म्हणजे किंवा त्या अँगलने सुद्धा एक प्रश्न येऊ शकतो ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये. बरोबर.
तर त्याबद्दल करा. 1961च्या 11व्या घटना दुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत बदलण्यात आली. बरोबर आहे. कारण याच्या अगोदर उपराष्ट्रपतीची निवडणूक ही गुप्त पद्धतीने व्हायची, ती आता खुल्या पद्धतीने व्हायला लागलेली आहे. आणि उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहाच्या केवळ निर्वाचित सदस्यांकडून निवड मंडळाकडून केली जाते. आता हे बघा, हे एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे. निवडलं ना, एक्स्ट्रीम स्टेटमेंट, एक्स्ट्रीम वाक्य आपण याच्या अगोदर सुद्धा बघितलेलं आहे. एक्स्ट्रीम वाक्य हे इलिमिनेट करायचं, म्हणजे हे इथे आपल्याला काय लागले, आपली इलिमिनेशन मेथड आपण वापरलेली आहे. तर आपण मी क ला इलिमिनेट करणार, मी डी वाचणार आहे नाही, मी क ला इलिमिनेट कर. क चूक आहे, यस क चूक आहे. त्याच्यानंतर इथे क चूक आहे. आता ड आपल्याला वाचायला येईल, पण इथे काय म्हणले, क बरोबर आहे हे चूक, आणि इथे क बरोबर आहे तर हे चूक. म्हणजे माझा पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 मी काढून टाकेन. बरोबर. तर याचं उत्तर काय असेल, तर आपण बघूया. आता आपल्याला ड हे वाक्य वाचायचं आहे. निवड मंडळ इलेक्टोरल कॉलेज अपूर्ण होते, इलेक्टोरल कॉलेज अपूर्ण होते या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येणार नाही. अगदी बरोबर. आता इलेक्टोरल कॉलेज किंवा निवडणूक मंडळ म्हणजे काय, असे सदस्य जे उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात त्या सगळ्यांना मिळून म्हणतात निवड मंडळ. निवड मंडळात कोण असतो, संसदेचे सर्व सदस्य. इथे काय म्हणते, केवळ त्यांनी निर्वाचित प्लस नामनिर्देशित दोन्ही सदस्य जेव्हा निवडणुकीत भाग घेतात तेव्हा ते पूर्ण निवड मंडळ होते. पण हे तिसरं वाक्य चूक होतं आणि हे चौथं वाक्य 100% बरोबर आहे. तर आपल्याला ड चूक म्हणल्यामुळे हे गेलं, तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं आन्सर असणार आहे. बरोबर. तर ऑप्शन क्रमांक 3 इज अवर आन्सर. तर कलम 63 मध्ये व्हाईस प्रेसिडेंट उपराष्ट्रपतींची तरतूद आहे, तर ते तुम्हाला एक्झामसाठी वाचून जायचं आहे. तुम्हाला मला कमेंट मध्ये सांगायचं आहे, त्यांना पदावरून दूर करण्यासाठी राज्यसभेमध्ये कोणतं बहुमत लागते आणि लोकसभेमध्ये कुठले बहुमत वापरतात, ते मला तुम्हाला कमेंट करायचं आहे, कमेंट मध्ये सांगायचं आहे. कारण ते थोडासा ट्विस्ट आहे, म्हणजे वाचताना तुम्ही एकदम काळजीपूर्वक वाचा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या राज्यपालाच्या खालील कोणते विधान सत्य आहे. ते अँग्लो इंडियन जमातीमधील एकाच विधान परिषदेवर का नाही, विधानसभेवर, विधानसभा आहे की नाही, विधानसभेवर निर्देशित करू शकतात. त्याच्यामुळे पहिलं गेलं ते अँग्लो इंडियन जमातीस किमान दोघास आहे का नाही, फक्त एकास. म्हणजे छोटे छोटे शब्द त्यांनी फिरवलेले आहेत आणि कसे आपले वाक्य वाचताना काय वेळेस आपण बरोबर करून जातो. इथं विधानसभाच म्हणले पण म्हणताना दोघास म्हणले, त्याच्यामुळे हे सुद्धा वाक्य चुकलेलं नाही. त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद कलम 371(2) अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आलेली आहे. तर अगदी बरोबर आहे. तर याच्यामध्ये काही विशेष राज्य आहेत, महाराष्ट्र, गुजरात, नागालँड, आसाम, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम, अशा प्रकारचे, कर्नाटक, गोवा, अशा प्रकारचे विविध राज्य आहेत, 10 राज्य आहेत. तर त्या 10 राज्यांसाठी त्यांना विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आलेल्या आहेत कलम 371(2) अन्वये. बरोबर. तर हे आपलं पर्याय क्रमांक 3 विधानसभे. ते राज्यघटनेच्या अनुच्छेद 301 अंतर्गत सक्तीने खासगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचे वैयक्तिक विषय राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकत नाहीत. ऍक्च्युअली त्यांना असा विषय हे राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवावेच लागते. बरोबर ना, म्हणजे राखून ठेवू शकतात, त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. तर आपलं पर्याय क्रमांक उत्तर 3 हे बरोबर असणार आहे. चला मित्रांनो, आता पुढचा प्रश्न आहे, जुळत कोणती बाब जुळत नाही, योग्य नाही असं विचारलेलं आहे. तर इकडे त्यांनी काही डेट्स दिले आहेत आणि त्या डेट्सवर आपण काय काय काम केलेलं आहे तर ते विचारलेलं आहे. 11 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय जनतेने संविधान स्वीकृत व अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केले. आणि चौथा ऑप्शन आहे, 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या सदस्याने अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. तर याच्यापैकी कोणतं बरोबर आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर हे 3 100% बरोबर आहेत मित्रांनो. 29 ऑगस्टला 1947 मसुदा समितीची स्थापना केली होती. याचे अध्यक्ष होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता हा जो म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार. कोणती बाब जुळत नाही म्हणले, म्हणजे चुकीची कुठली आहे, रॉंगली मॅच हे आपल्याला ओळखायचं होतं. तर हा उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला जवाहरलाल नेहरूंनी, तर तो मांडलेला आहे त्यांनी 13 डिसेंबर 1946 ला मांडला. आणि तो पास कधी झाला किंवा पारित कधी झाला, 22 जानेवारी. कारण ह्या तारखा एमपीएससीने 3-4 वेळेस विचारलेल्या आहेत, म्हणजे मोस्ट ऑफ द एक्झाम मध्ये रिपीट झालेल्या आहेत गोष्टी. 22 जानेवारी 1947 मध्ये हे
पास झालेला आहे, पण कधी? डिसेंबरमध्ये मानलं, 13 डिसेंबरला. तर मग 11 डिसेंबरला काय झालेलं? 11 डिसेंबरला आपण डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सॉरी, 11 डिसेंबरला आपण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे. संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून आपण निवड केलेली आहे 11 डिसेंबरला. कारण 9 डिसेंबरला पहिलं सत्र भरलं होतं संविधान सभेचं. त्या दिवशी आपण सच्चिदानंद सिन्हा यांना ज्येष्ठत्वानुसार अध्यक्ष म्हणून निवड केली होती. आणि मग फ्रान्सच्या पद्धतीचं अनुकरण केलं होतं. जे कोणी ज्येष्ठ मेंबर होतं वयाने सिनियर त्यांना आपण अध्यक्ष केलं होतं, सच्चिदानंद सिन्हांना. तर मग 9 डिसेंबरला, त्याच्यानंतर 11 डिसेंबरला आपण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना संविधान सभेचे परमनंट अध्यक्ष, कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली होती किंवा त्यांची निवड केली होती. तर उद्दिष्टांचा ठराव जो होतो नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 ला म्हटला, तो पास कधी झाला? 22 जानेवारी 1947 ला. 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समितीची स्थापना झाली, जिचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर. 26 नोव्हेंबरला आपण जर आपली प्रस्तावना वाचतोच, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम संविधान घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं करत एकदम शेवटी जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला हे 26 नोव्हेंबर 1949 ही तारीख दिसते, है की नाही? आणि 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या सदस्यांनी सही केले आणि 26 जानेवारी 1950 पासून आपलं हे संविधान लागू झालेलं आहे. बरोबर. त्या दिवशी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो 26 जानेवारीला. तर पुढचा प्रश्न बघूया आता. राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. आता म्हणजे एखादं बिल आलं, राज्यपालांनी स्वतः सही न करता त्याला मान्यता न देता ते जर विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवलं तर राष्ट्रपती त्याच्यावर कोणते कोणते ऍक्शन घेऊ शकतात, तर ते आपल्याला इथे डिस्कस करायचे आहेत. तर राष्ट्रपतींना त्याच्यावर कुठले कुठले पर्याय अवेलेबल आहेत ते पाहायचे. म्हणजे राज्यपाल कलम 200 अंतर्गत त्याच्यावर निर्णय देऊ शकतात आणि राष्ट्रपती कलम 201 अंतर्गत त्याच्यावर निर्णय देऊ शकतात. तर कोणते कोणते निर्णय ते पाहिजे. म्हणजे राज्यपालांसाठी 200 कलम आहे. राज्यपालांकडे जेव्हा बिल येते ते काय करतील? त्याला मान्यता देतील, मान्यता रोखून ठेवतील, पुनर्विचारार्थ पाठवतील किंवा ते राष्ट्रपतीसाठी राखून ठेवतील. आता जेव्हा ते बिल राष्ट्रपतीसाठी राखून ठेवतात तेव्हा राष्ट्रपती काय काय ऍक्शन घेतात ते आपल्याला इथं बघायचं आहे. काय म्हणते? विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता रोखून ठेवू शकतात. अगदी बरोबर. राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ ते विधेयक पाठवू शकतात, 100% पाठवतात. तसेच राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने 3 महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतीला त्यावेळेस संमती देणे बंधनकारक असते. ऍक्च्युअली राष्ट्रपतींना इथं पूर्ण नकाराधिकार अवेलेबल आहे, म्हणजे इथं बंधनकारक नसते, ठीक आहे. ऍब्सोल्यूट व्हेटो पॉवर त्यांच्याकडे अवेलेबल आहे. इंग्लिशमध्ये आपण त्याला ऍब्सोल्यूट व्हेटो पॉवर म्हणतो, मराठीत आपण पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार त्यांना प्राप्त आहे. आणि सोबतच त्यांना क्वालिफाईड आणि क्वांटिफाईड व्हेटो सुद्धा अवेलेबल आहे. क्वालिफाईड नाही, गुणात्मक नकाराधिकार आपल्या राष्ट्रपतींना अवेलेबल नाही, तर त्यांना सस्पेन्सिव्ह व्हेटो पॉवर, ऍब्सोल्यूट व्हेटो पॉवर आणि पॉकेट व्हेटो, तर हे त्याच्यातले ऍब्सोल्यूट नकाराधिकार त्यांना अवेलेबल आहे. पूर्ण नकाराधिकार किंवा शुद्ध नकाराधिकार अवेलेबल आहे. तिसरा आहे, चौथा सेशन आहे, पुनर्विचार परत आलेले जर राज्यमंडळाने पुन्हा राष्ट्रपतीस पाठवले तर त्यास 6 महिन्याच्या संमती देणे पाहिजे. ऑब्विसली नाही, मी 2 मिनिटाखाली सांगितले की ते नाकारू शकतात. त्याच्यामुळे फक्त अ आणि ब हे विधान बरोबर आहे. आपल्याला बरोबर विधान शोधायला सांगितले, तर पर्याय क्रमांक हे उत्तर असणार आहे. तर तुम्हाला हे पॉलिटीच्या प्रश्नामधून ज्या तुम्ही राज्यपाल आणि राष्ट्रपती यांचा अभ्यास करताना ना कम्पॅरेटिव्हली अभ्यास करायचा आहे, टेबल तयार करून. कारण मोस्ट ऑफ द तरतुदी याच्या सेमच आहेत. जे राष्ट्रपती राष्ट्रीय पातळीवर काम करतात तेच राज्यपाल त्या राज्यासाठी काम करतात. जेणेकरून आपला अभ्यास करण्याचा वेळ सुद्धा वाचेल आणि एकाच वेळेसमध्ये आपले 2 टॉपिक हे रिवाइज केले जातील. कारण आता वेळ फार कमी राहिलेला आहे. कम्प्लीट आज बघा, ज्या दिवशी आपण अनालिसिस करतो तर आज इथं 23 ऑगस्ट तारीख दिसत असते इथे कोपऱ्यामध्ये. इथे बघा 23 तारीख आहे. हे पेपरचं अनालिसिस करतो मी. तर आपल्याला कम्प्लीट आता आपण म्हणू शकतो की 35 दिवस आपल्या एक्झामसाठी राहिलेले आहेत. बरोबर. तर लवकर आपल्याला रिव्हिजन करायचं आहे आणि एक्झाम क्रॅक करायची आहे. न्यायिक पुनर्विलोकन डॅडॅश सुचवते. आता न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय? ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय? ज्युडिशियल रिव्ह्यू मध्ये न्याय व्यवस्था काय करते? विधिमंडळाने किंवा कायदे मंडळाने बनवलेले कायदे किंवा एखादी गोष्ट नियम कायदे मंडळाने किंवा कार्यकारी मंडळाने म्हणजे लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्हने घेतलेले निर्णय किंवा डिसिजन किंवा लॉज वगैरे हे कॉन्स्टिट्यूशनला धरून आहेत की नाही, म्हणजे संविधानाला धरून आहेत की नाही, किंवा संविधानात जे मूल्य दिलेले आहेत की नाही त्यांच्या सुसंगत आहेत का हे चेक करते. आणि जर ते कायदे किंवा ते नियम किंवा रूल्स वगैरे जर संविधानात दिलेल्या तत्वांच्या विरुद्ध जात असतील तर ते त्यांना खारिज करून टाकते. म्हणजे काय करते? त्यांना नल अँड व्हॉइड करून टाकते. तर हे झालं न्यायिक पुनर्विलोकन. तर आपण पुढचे ऑप्शन बघूया. कायद्यांची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार.
कायदे मंडळाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या कायद्यांचे सुज्ञपणा या प्रश्नावर सुज्ञपणा यावर प्रश्न उपस्थित करण्याचा न्यायालयीन अधिकार, कायदेशीर मान्यता असलेल्या सर्व बाबींचे राष्ट्रपतीची मान्यता मिळवण्या अगोदर पुनरावलोकन करण्याचा अधिकार आणि आपल्यालाच यापूर्वी समान अथवा भिन्न प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याचा न्यायालयाचा अधिकार. तर याचं उत्तर मी 2 मिनिटाखाली तुम्हाला सांगितलेलं एक्सप्लेन करताना की न्यायिक पुनरावलोकन म्हणजे कायद्याने किंवा कार्यकारी गटाने घेतलेल्या आदेशांची घटनात्मकता तपासून बघणे, म्हणजे घटनेत दिलेल्या तरतुदीला ते सुसंगत असतील तर त्यांना मान्यता देणे, अदरवाईज त्यांचा नल अँड व्हाईड म्हणजे त्यांना रद्द करून टाकणे. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानापैकी कोणते विधान किंवा विधाने भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेले आहेत? काय म्हणले त्याने? भारतीय राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेले आहेत. तर राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे अशी कुठलीही तरतूद नाही. याच्यानंतर सरकारी कमिशन आणि पुंची कमिशन आले होते, तर त्यांनी अशा प्रकारच्या तरतूद केल्या होत्या की जर एखादा राज्याचा राज्यपाल निवडायचा असेल तर तो दुसऱ्या राज्याचा व्यक्ती असावा. म्हणजे हे घटनेत कुठे नाही, तर हे लोकांनी नंतरचे जे वेगवेगळे कमिशन आले होते त्यांनी दिलेली ही तरतूद आहे. त्याच्यामुळे पहिलं हे चुकीचं आहे. देशात धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्य खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात किमान एक न्यायाधीश तरी मुस्लिम असला पाहिजे असं कुठलीही तरतूद नाही. एकदम मध्ये बेसलेस स्टेटमेंट आहे. तुम्ही जेव्हा अभ्यास करत असाल तुम्हाला जाणवलं असं की म्हणजे या वाक्यात कुठलंच दम नाही, एकदम फालतू वाक्य म्हणू शकतो. फालतू होणार नाही पण कुठलंही तथ्य नाही या वाक्यामध्ये. आणि संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष विरोधी पक्षाचा असला पाहिजे. हे तुम्हाला इथे थोडंफार वाटू शकते की हे वाक्य बरोबर असेल, पण पर्याय क्रमांक 3 असं कुठेही नाहीये. तुम्ही बघितलं का खालच्या पर्यायात पण पर्याय क्रमांक 3 नाहीये. जर तुम्हाला इथे डाऊट येणार असेल तर आपल्याला एक्झाम मध्ये काय करायचं, फक्त अभ्यास नाही पाहिजे, आपला कॉमन सेन्स, आपलं लॉजिक, प्रेझेन्स ऑफ माइंड, हजरजबाबीपणा सुद्धा आपल्याला एक्झाम मध्ये दाखवायचा आहे. तर हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही. म्हणजे घटनेत कुठली तरतूद तर कुठलीही तरतूद नव्हती असा याचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचार द्या. नुकताच ओडिशा विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्याबाबत ठराव मंजूर केलेला आहे. ब वाक्य आहे, सध्या 5 राज्यात विधान परिषद आहे. क वाक्य आहे, केरळ आणि गुजरात मध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचे प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहेत. आणि चौथं वाक्य, विधान परिषदेतील 1/12 म्हणजे 1/12 सदस्य हे नोंदणीकृत पदवीधर संघाकडून निवडले जातात. 1/12 मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आर इलेक्टेड बाय रजिस्टर्ड ग्रॅज्युएट्स. तर याचं पहिलं वाक्य हे बरोबर आहे. आता 2019 पेपर आहे बरोबर, अनालिसिस करतो 2000, तर त्यावेळेस हे करंट मध्ये होतं की ओडिशा राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करण्याचा ठराव मंजूर केलेला आहे. तर हे त्यावेळेस न्यूज मध्ये होतं, त्याच्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. सध्या 5 राज्यात विधान परिषद आहे. ऍक्च्युली 5 नाही तर ते 6 राज्य आहेत. आता 6 राज्य कोणते आहेत? एक आहे यूपी उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर बिहार, त्याच्यानंतर आपलं महाराष्ट्र, त्याच्यानंतर कर्नाटका, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश, एपी म्हणजे आंध्र प्रदेश, आणि चौथा आहे तेलंगणा. तर या 6 राज्यांमध्ये काय म्हणतो आपण, द्विग्रही सभागृह म्हणजे जिथे विधानसभा आणि विधान परिषद अस्तित्वात आहे. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटका, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. तर ही ती 6 राज्य आहेत. तर ब वाक्य हे चुकीचं आहे. तर आता मला ब ला इन्व्हाइट करायचं. ब इथे आहे, ब इथे आहे, तर हे माझे 2 वाक्य इन्व्हाइट झाले. आणि अ बरोबर आहे, तर अ बरोबर आहे पण इथे अ नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 पण गेला. तर माझं उत्तर असणार आहे अ आणि ड. जेणेकरून मला क आणि ड वाचायची गरज सुद्धा नाही पडली, मला टाइम पण वाचला. आणि उदाहरणार्थ मला माहित जरी नसतं केरळ आणि गुजरातमध्ये करण्यात आलेलं आहे का नाही, हे सुद्धा आपण इलिमिनेशन मेथड सुद्धा वापरून करू शकलेलो असतो. उदाहरणार्थ तुम्हाला एक सुद्धा माहित नाही की ओडिशामध्ये त्यावेळेस माहित होते नाही, पण हे 6 राज्यात द्विग्रही सभागृह आहे हे एकदम फॅक्च्युअल स्टेटमेंट आहे. जेव्हा तुम्ही राज्यशास्त्राचा अभ्यास करता, कुठल्याही पुस्तक वाचतात, एम लक्ष्मीनाथाचा, कोळंबे सरांच्या पुस्तकाचा, भगीरथ प्रकाशनचं, इतर कुठल्याही अकॅडमीचं किंवा कुठल्याही मार्गदर्शक पुस्तक वाचतात, त्याच्यात हे सरळ दिलं आहे की 6 राज्यामध्ये द्विग्रही सभागृह आहे. जर तुम्हाला ब सुद्धा माहित असतं तर तुम्ही ब वरून हे 2 इलिमिनेट केले असते. क ड आणि अ ड मध्ये ड 100% मग बरोबरच राहिला असतात. तर त्याच्यावरून सुद्धा आपण इलिमिनेट करून सुद्धा हे वाक्य म्हणजे हा प्रश्न सॉल्व्ह करू शकलेलो असतो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ आणि ड योग्य. आता केरळमध्ये ही अशी कुठली घटना करण्यात आलेली नव्हती. आणि 1/12 सदस्य हे पदवीधर शिक्षक संघ पदवीधर मधून निवडले जातात. तर सेम तशाच प्रकारचे शिक्षक मतदारसंघामधून निवडले जातात, हे की नाही. आपण आपल्याकडे शिक्षक मतदारसंघाचे इलेक्शन होतात, पदवीधरच्या इलेक्शन होतात, काही सदस्य अप्रत्यक्ष विधानसभेकडून निवडले जातात. 12 सदस्य 1/6 मेंबर हे राज्यपाल नामनिर्देशित सुद्धा करतात. तर अशा प्रकारचे हे 5/6 मेंबर हे निवडले जातात आणि 1/6 मेंबर हे नामनिर्देशन केले जाते. तर आपण पाहू शकता इथे 5/6 मेंबर हे निवडले जातात. निवडणुकीद्वारे 5/6 मेंबर निवडले जातात आणि 1/6 हे राज्यपाल
नामनिर्देशन करतो विधान परिषदेवर. जर पुढच्या असं वाक्य आलंय की एकूण सदस्यांपैकी 1/6 1/6 मेंबर हे नामनिर्देशित केले जातात गव्हर्नर कडून, तर हे बरोबर असेल. आणि एकूण मध्ये 5/6 हे सदस्य हे निवडून आलेले असतात. बरोबर. तर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने चुकीची आहेत? काय म्हणलेलं आहे? चुकीचं म्हणलेलं आहे. तर आपल्याला काळजीपूर्वक वाचायचं आहे. लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणावर आधारित आहे हे स्पष्ट करावे लागत नाही. अगदी बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे अविश्वास ठरावाचं कारण देण्याचं कुठलेही गरज नसते. तर हे वाक्य बरोबर आहे. पुढचं वाक्य आहे, म्हणजे लागते म्हणजे ऍक्च्युली एकच मिनिट, याचे कारण स्पष्ट करावे लागते असं नाही, त्याचं कुठले कारण द्यायची गरज नाही. तर हेच वाक्य चुकीचं आहे. म्हणजे लोकसभेत आपण जर अविश्वास ठराव मांडला तर याचे कारण देण्याची गरज नाही. ऍक्च्युली 2019 मध्ये राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव ठराव मांडण्यात आला होता. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारलेला आहे. लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधीची ही पद्धत लोकसभेचा नियम 198 मध्ये देण्यात आलेली आहे. तर हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून 10 दिवसांच्या आत चर्चेस घेतला गेला पाहिजे. अगदी हे सुद्धा एकदम म्हणजे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. किती दिवसाच्या आत घ्यायचा? 10 दिवस आहे, 14 दिवस आहे की 30 दिवस आहे? तर इथे 10 दिवसाच्या आत तो डिस्कशनसाठी घेतला पाहिजे. आणि इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहांचा पाठिंब्याची गरज असते. आता आपल्या इथे सरकार हे लोकसभेमध्ये असतं, की नाही? म्हणजे लोकसभेमध्ये जर त्याने विश्वास गमावला तर सरकार कोलॅप्स होते. इतर राज्यसभेला थोडं समजत नाही, पण इटलीमध्ये तिथल्या दोन्ही सभागृहांचा पाठिंबा असणं गरजेचं आहे. तर हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. आता हे चौथं जे वाक्य आहे ना, थोडंसं आउट ऑफ द बॉक्स वाक्य आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट परीक्षेमध्येच भेटला, आम्ही वाचनामध्ये कुठे आले नसेल. तर ज्यावेळेस असं कुठलंही महत्वाची घटना घडते तर त्यावेळेस न्यूजपेपरमध्ये खूप सारे आर्टिकल येतात आणि तिथे कम्पॅरेटिव्ह स्टडीज केली जाते. ब्रिटन सोबत, भारताची ऑस्ट्रेलिया सोबत, अमेरिकेसोबत, इटली, फ्रान्स, स्पेन, रशिया, चायना अशा जगातले जे काही महत्वाचे देश आहेत त्यांच्यासोबत भारतीय राज्यव्यवस्था आणि त्यांच्या राज्यव्यवस्था यांचं कम्पॅरिझनचे लेख येतात. तर त्या लेखामध्ये कुठे ना कुठे यांच्याविषयी माहिती असते. तर याच्यासाठीच मी तुमच्यासाठी ना एक करंट अफेअर्स रिलेटेड एक चॅनल आणलेलं आहे, ज्याचं नाव सुद्धा फ्युचर ब्युरोक्रॅट्स आहे. फ्युचर ब्युरोक्रॅट्स नावाचंच एक टेलिग्राम चॅनल आहे. तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून दिलेली असेल, तर तिथून जाऊन तुम्हाला ते चॅनल जॉईन करायचं आहे. ऍक्च्युली त्या चॅनलचा उद्देश काय आहे माहिती आहे का? त्या चॅनलमध्ये मी करंटचे आर्टिकल आणि क्विजेस टाकत असतो, ज्याच्यामधून परीक्षेला येणारे महत्वाचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला परीक्षेला कशा प्रकारे विचारतात. आणि त्याची थीम काय त्या चॅनलची, हाऊ करंट अफेअर इन्फ्लुएन्स युअर स्टॅटिक क्वेश्चन. म्हणजे करंट अफेअर्स चालू घडामोडी कसं तुमच्या स्टॅटिकच्या प्रश्नाला प्रभावित करतात. त्याचं हे एकदम द बेस्ट एक्झाम्पल होणार मी की हे आहे की त्यावेळेस हे न्यूज मध्ये होतं 2019ला. तर आता हे अविश्वास ठराव हे 3 गोष्टी एकदम स्टॅटिक वाले आहेत. पुस्तकांमध्ये डीपमध्ये दिलेले असतात, ते कुठेतरी आर्टिकल मध्ये येते. तर आणि ही चौथी जे वाक्य आहे ते करंट मध्ये कुठेतरी असणार, कारण त्यासाठी तुम्हाला दुसरे 2-3 पुस्तक वाचावं लागते. तर एका विषयासाठी 3-3, 4-4 पुस्तक वाचणं हे तेवढं संयुक्तिक नाही, तेवढा वेळ पण नाही तुमच्याकडे. आणि एका विषयाला तेवढं टाइम देणं म्हणजे दुसऱ्या विषयावर अन्याय केल्यासारखं आहे. कारण एकच विषय वाचून आपला पेपर सॉल्व्ह होणार नाही, कारण एका विषयावर 15 क्वेश्चन येतात. बाकी उरलेल्या 85 क्वेश्चनचं काय आहे की नाही? 100 प्रश्नांपैकी 15 ते 16 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करणार एका विषयावरचे. बाकीचे उरलेले 84-85 प्रश्न काय करणार? त्यांच्यासाठी पण त्यांचा अभ्यास करायचा आहे. तर मी फ्युचर ब्युरोक्रॅट्स एक टेलिग्राम चॅनल आहे, याच्यावर मी इम्पॉर्टंट आर्टिकल म्हणजे इंग्लिश पेपर मधले आणि मराठी पेपर दोन्ही पेपर मध्ये मी आर्टिकल तिथे टाकत असतो आणि ते आपण डिस्कस करणार आहोत. आणि तिथे मी क्विज सुद्धा घेत असतो, म्हणजे कशा प्रकारचे प्रश्न वगैरे येऊ शकतात. तर तुम्हाला ते चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला करंटचे आर्टिकल सुद्धा कळत जातील आणि क्विज मधून तुमचं रिव्हिजन सुद्धा होत जाईल. तर सेम म्हणजे चालू घडामोडी कसं आपले जीएसचे क्वेश्चन्स आणि प्रिपरेशनला प्रभावित करतात हेच मी त्या चॅनलवर डिस्कस करतो. तर त्यासाठी तुम्हाला हे चॅनल जॉईन करायचं आहे. करंट अफेअर्स चालू घडामोडीसाठी फ्युचर ब्युरोक्रॅट्स चालू आहे. त्याचं डिस्क्रिप्शन म्हणजे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक, कारण हे खालचे तिन्ही घटक बरोबर आहेत आणि चौथं हे वाक्य चुकीचं आहे, कारण ते स्पष्ट करावे लागत नाही अविश्वास ठरावाचं कारण. तर हे एकदम फॅक्च्युअल स्टेटमेंट होतं. पुढचं आहे, भारताच्या निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं म्हणलेलं आहे. तर याचं उत्तर आयोगाने पर्याय क्रमांक 2 दिलेलं आहे. पण जर तुम्ही बघसाल ना, जेव्हा अभ्यास करत असाल तर त्यावेळेस असं आठवण येते की पर्याय क्रमांक हे सुद्धा चुकीचं आहे. पण ऍक्च्युली 2 मध्ये म्हणजे मी 1-2 पुस्तकाचं क्रॉस चेक केलं तर हे वाक्य बरोबर दाखवते, हे चुकीच नाही. पहिलं वाक्य चुकीचं दाखवते. तर आता हा प्रश्न थोडासा डाऊटफुल मध्ये असणार, पण आयोगाने उत्तर याचं पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे.
पुढचा प्रश्न आहे, अरे आपण वाक्य वाचून घ्या, सॉरी. केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे, परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही. तर असं नाही मित्रांनो. निर्वाचन आयुक्त जे मुख्य नियुक्त आयुक्त आहे त्यांना काढण्यासाठी एक विशेष पद्धत वापरावी लागते. सेम तशीच पद्धत सुद्धा म्हणजे ज्या पद्धतीने आपण सुप्रीम कोर्टच्या जजला दूर करतो की नाही, त्याच पद्धतीनं आपण इलेक्शन कमिशनला सुद्धा दूर करतो. आणि सध्या इलेक्शन कमिशनचा रोल खूप महत्वाचा चालू आहे. इलेक्शन कमिशन खूप न्यूज मध्ये आहे, कारण मतदान चोरी जे कॅम्पेन राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली चालू आहे की मतदान चोरी झाली, तर त्याच्या विरोधात इलेक्शन कमिशनचा रोल किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा रोल, तर त्याच्याविषयी महत्वाची भूमिका वगैरे महत्वाचे क्वेश्चन्स तुम्ही परीक्षेसाठी तयार करून चला. पुढचा स्टुडंट आहे, मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला समान असतो. जर त्यांचे पगार भत्ते जर बघितले ना, तर हा त्यांच्या समानच असतो. जर तुम्ही वाचाल ना, तर हा त्यांच्या समान असतो. त्याच्यामुळे हा ऍक्च्युली थोडं डाऊटफुल स्टेटमेंट आहे. पुढचा वाक्य, मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानती प्रमुख असतात. एक्झॅक्टली, हे तर 100% बरोबर आहे. 1+2 अशी तरतूद आहे. तर हे जे 1 आहेत ना, ते फक्त समानांमधील प्रथम आहेत, बस एवढंच त्यांना विशेषाधिकार आहे. आणि जर एखाद्या मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्यामध्ये जर मतभेद झाले, तर ते बहुमताने सोडवले जातात. 3 जण आहेत, तर त्याच्यामध्ये मतदान घेतलं जाते आणि जे निर्णय बहुमताने ठरतो तो अंमलात आणला जातो. तर चौथं वाक्य सुद्धा बरोबर आहे. तर याचं पर्याय क्रमांक उत्तर तर आयोगाने 2 दिले, पण हा प्रश्न थोडा डाऊटफुल आहे. तुम्ही याच्यासाठी निर्वाचन आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हा एकदम व्यवस्थितरित्या वाचून जा परीक्षेसाठी. पुढचा प्रश्न आहे, खालील तरतुदी विचारते. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 नुसार म्हणजे कलम 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाहीत. ब वाक्य आहे, भारतीय राज्यघटना अनुच्छेद 2 सबकलम 2 नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकपेक्षा अधिक वेळ खटला चालवला जाणार नाही आणि एकपेक्षा अधिक वेळा त्याला शिक्षा सुद्धा दिली जाणार नाही. आणि तिसरं वाक्य आहे, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान रक्षण नाकारणार नाही. तर कोणती तरतूद बरोबर नाही असं म्हणलेलं आहे. बरोबर नाही मीन्स चूक शोधायचं आहे आपल्याला, हे की नाही. तर याचं जे वाक्य 1 आहे ना, ते इथपर्यंत बरोबर आहे. इथपर्यंत बरोबर दिलेलं आहे. फक्त जे कायद्याची योग्य प्रक्रिया आहे ना, याच्या जागी आपल्या घटनेमध्ये कायद्याद्वारे प्रस्थापित पद्धत, इथे इंग्लिशमध्ये दिले असेल ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे काय म्हणतो आपण, प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. म्हणजे कायद्याची उचित पद्धत आणि कायद्याद्वारे प्रस्थापित पद्धत. तर ही जर कायद्याची योग्य पद्धत म्हणले, पण आपल्या घटनेमध्ये काय आहे माहिती आहे का, कायद्याद्वारे प्रस्थापित पद्धत. तर ही तरतूद असल्यामुळे पहिलं वाक्य चुकीचं आहे. इथपर्यंत बरोबर आहे ते. कलम 21 नुसार कोणाच्या व्यक्तीचे जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही, पण ते हिरावून घेण्यासाठी आपल्याकडे कायद्याद्वारे स्थापित पद्धत म्हणजे प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ हे तत्व आपण वापरतो, ना की कायद्याची उचित पद्धत. बरोबर, म्हणजे भारतीय राज्यघटनेत तसं आहे. पण मेनका गांधी खटल्यामध्ये आपण कायद्याची उचित पद्धत आणि कायद्याची योग्य पद्धत या दोन्ही पद्धतीचा अवलंब केला आहे. पण इथे काय म्हणले, खास करून त्यांनी भारतीय राज्यघटना दिली सरळ सरळ, तर त्याच्यानुसार आपण कायद्याद्वारे प्रस्थापित पद्धत हेच वापरतो आता पण. त्याच्यामुळे ब आणि क हे दोन्ही बरोबर आहेत आणि फक्त अ हे चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे माझं उत्तर असणार आहे. तर इथे कायद्याची योग्य प्रक्रिया शिवाय नसून कायद्याद्वारे प्रस्थापित पद्धत असायला हवं होतं. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 2 हे भारतीय संघराज्याचा भाग नसलेला भूभाग समावेश अथवा त्याची नवीन राज्यामध्ये स्थापना या संबंधी आहे. अगदी बरोबर. भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 3 अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापनेत अथवा त्या संबंधित बदलासंबंधित तरतुदी प्रदान करते. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 3 खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडता येते. एक्स्ट्रीम स्टेटमेंट अगेन केवळ. तिसरं वाक्य आहे जे आता आपण अनालिसिस करताना बघितले की जे एक्स्ट्रीम किंवा अगदी टोकाचे वाक्य आहेत तर ते चुकीचे असतात. आणि हे वाक्य ऑब्विसली चूकच आहे. केवळ लोकसभा नाही तर कोणतेही सभागृह म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभा दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहामध्ये ते मांडू शकते. आणि असे विधेयक ना फक्त साधे बहुमताने पास होते.
बरोबर. याच्यासाठी कुठली घटना दुरुस्ती करण्याची गरज नाही, जे की कलम 4 सांगते. बरोबर. कलम 4 मध्ये हेच म्हणलं आहे की कलम 2 आणि कलम 3 अंतर्गत जे काय आपण नवीन राज्य किंवा जी राज्य अस्तित्वात त्यांच्यामध्ये बदल करणार आहोत त्यांच्यासाठी केलेली दुरुस्ती ही घटना दुरुस्ती समजल्या जाणार नाही. म्हणजे साध्या बहुमताने होते आणि ती घटना दुरुस्ती नाही. सिंपल एक प्रोसेस आहे. तर याचं उत्तर आहे अ आणि ब बरोबर. कुठले आपल्याला योग्य म्हणलेलं आहे, क हे विधान चुकीचं आहे. तर अ आणि ब हे बरोबर. ठीक आहे. आता कलम 2 यावर्षी महत्वाचं का ठरते? 1975 ला आपण सिक्कीम या राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा दिलेला होता. 36वी घटना दुरुस्ती केली होती. 36वी घटना दुरुस्ती 1975 नुसार आपण सिक्कीमला पूर्ण दर्जा दिला. तर 1974 मध्ये आपण काय केलं होतं? 35वी घटना दुरुस्तीने सिक्कीमला सहकारी राज्य असोसिएट स्टेट बरोबर राज्याचा दर्जा दिला होता. आणि एकाच वर्षात आपण असोसिएट स्टेट वरून त्याला आपण पूर्ण राज्याचा दर्जा दिलेला आहे. तर त्याला 50 वर्ष पूर्ण झालेत. बरोबर. तर याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. 1975 1974 ला एक घटना झालेली आहे. सिक्कीम राज्याला 50 वर्ष पूर्ण होतात 2025 मध्ये. तर सिक्कीम राज्याविषयी बघून चला. सिक्कीम हे 22वे राज्य होतं. क्रमांकाने बघितलं ना तर 22वे होतं. त्याच्यासाठी 35वी आणि 36वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती 1974 आणि 75 मध्ये. तर अशा प्रकारे 36वी घटना दुरुस्ती 1975 नुसार आपण सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा दिलेला होता. कलम 2 अंतर्गत सिक्कीम हे नवीन राज्य म्हणून आपण स्थापन म्हणजे आपल्या भारतीय भूभागात समाविष्ट केलं होतं. पुढचा प्रश्न आहे लोक न्यायालय याबाबत खालील कोणते विधान बरोबर नाही म्हणले? म्हणजे लोक न्यायालयाविषयी आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. ऍक्च्युअली नालसा नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी ऍक्ट हा पास करण्यात आलेला होता 1987 मध्ये. जे लीगल सर्व्हिस अथॉरिटी ऍक्ट त्याच्यामध्ये आपण नालसा आणि सालसा, नालसा म्हणजे राष्ट्रीय पातळीवर करतो, सालसा स्टेट लीगल सर्व्हिस अथॉरिटी ऍक्ट हा राज्य पातळीवर काम करतो. तर हा कायद्याला वैधानिक दर्जा दिला. ऑब्व्हियसली कायदा केला म्हणजे त्याला आपण स्टॅट्युटरी स्टेटस दिलेला आहे. तर हे वाक्य बरोबर आहे. म्हणजे पहिलं वाक्य इज माय करेक्ट वाक्य. बरोबर. लोक न्यायालयात केवळ हे बघा परत अगेन एक्स्ट्रीम स्टेटमेंट एक्स्ट्रीम वाक्य आले आणि ऑब्व्हियसली आता इथं हे झालं उत्तर असणार आहे. तर लॉजिक वरून आपल्याला कळलं. पण आपण आतापर्यंत जवळपास 500 कोणचं अनालिसिस केले 5 पेपरचं. आता हा 6वा पेपर चालू आहे. बरोबर. तर त्याच्यामध्ये आपण जवळपास खूप प्रश्न बघितले ज्याच्यामध्ये हे लॉजिक लागते. तर केवळ लोकन्यायालयात केवळ सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींचाच समावेश असतो. ऍक्च्युली न्यायिक व्यक्ती आहेत का? नाहीत. न्यायिक व्यक्तीसोबत कोण असतो? एक वकील असतो आणि अजून एक कोण असतो? सोशल वर्कर म्हणजे सामाजिक कार्यकर्ता. सामाजिक कार्यकर्ता यांचा समावेश असतो. त्याच्यामुळे ब हे वाक्य चूक आहे म्हणजे बरोबर नाही. बरोबर नाही म्हणजे आपल्याला चूक फाइंड करायचं. तर हे उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. तर आता तिसरं वाक्य काय? लोक न्यायालयात दिलेला प्रत्येक निर्णय हा अंतिम असतो आणि तो दोन्ही पक्षावर बंधनकारक असतो. अगदी बरोबर वाक्य आहे. त्याने दिलेले हे जजमेंट असतात ते बाइंडिंग असतात दोन्ही पार्टीजवर आणि त्यांनी दिलेल्या जजमेंटला ना सिव्हिल कोर्ट ज्याला आपण दिवाळी न्यायालय म्हणतो ना त्यांच्या न्यायाचा दर्जा सुद्धा असतो. बरोबर. तर पुढचा कितीच आहे? लोक न्यायालयाने दिलेला निर्णय हा दिवाळी न्यायालयाने दिलेल्या निवाड्या समान असतो. इंग्लिश मध्ये द अवॉर्ड पास्ड बाय लोक अदालत इज डीम्ड ॲज अ डिग्री ऑफ सिव्हिल कोर्ट. तर येस त्यांना तेच तरतूद असते. तर पर्याय क्रमांक 2 हे माझं उत्तर असं आहे. इथे केवळ फक्त न्यायिक व्यवस्थेतले नाही तर न्याय व्यवस्थेतला व्यक्ती हा त्यांचा चेअरमन असतो. ज्युडिशियल ऑफिसर हा त्यांचा चेअरमन असतो. त्याच्यासोबतच एक वकील असतो आणि एक सामाजिक कार्यकर्ता सुद्धा असतो. पुढचा प्रश्न आणि आजच्या सिरीज मधला शेवटचा प्रश्न आहे. आता 35वा प्रश्न आपण थांबूया. प्रश्न असा आहे राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा याबाबत खालील विधाने विचारात घ्या आणि कोणती विधाने योग्य आहेत बोललेलं आहे. म्हणजे प्रश्न पहिला वाचून घ्या आणि योग्य कोणते आहेत ते आपल्याला शोधायचे. या आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 मध्ये करण्यात आलेली होती. तर अगदी फॅक्च्युअल स्टेटमेंट आहे. तर येस डिसेंबर 1953 मध्ये केली होती आणि 1956 मध्ये यांनी अहवाल दिलेला होता. तर 1956 मध्ये कुठे आहे? तर इथेच आहे. 1956 मध्ये 1954 मध्ये सादर केलं आणि 1957 मध्ये अंमलात आला. हे दोन्ही चुकीचे आहेत. तर हे सुद्धा केलं 1956 मध्ये आला होता. 3 वर्षांनी आला होता. या राज्य पुनर्रचना आयोगालाच पाक आयोग म्हणतात. PAK. आता पाक म्हणजे पाकिस्तान समजू नका. पी म्हणजे पन्नीकर कोणते? KM पन्नीकर. ए म्हणजे फजल अली जे याचे अध्यक्ष होते आणि PAK आणि के म्हणजे हृदयनाथ कुंजरू ज्याला आपण HN कुंजरू कोण? KM पन्नीकर, फजल अली आणि HN कुंजरू हे दोघ जण सदस्य होते आणि फजल अली
याचे अध्यक्ष होते. तर यांच्या इनिशियल्स पासून PAK हा पाक आयोग तयार करण्यात आलेला होता. तर या राज्य पुनर्रचना आयोगालाच पाक आयोग सुद्धा म्हणतात. तर हे फजल अली अध्यक्ष, KM पन्नीकर आणि HN कुंजरू हे त्याचे सदस्य होते. आयोगाचे अध्यक्ष प्रमुखपदी फजल अली होते. इथपर्यंत वाक्य बरोबर आहे. आणि या आयोगाचे अन्य 2 सदस्य HV कामत आणि गोविंद वल्लभ पंत, मी 2 मिनिटं सांगितलं, HN कुंजरू आणि KM पन्नीकर होते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे सुद्धा चुकीचा आहे. ब चुकीचा आहे. ब इथे आहे गेला, ब इथे आहे गेला, ब इथे आहे गेलं, आणि ड इज माय आन्सर. जरी आपण असा आलो असतो, हे बघा आता इथे मी इलिमिनेशन कशी वापरायची हे सुद्धा सांगतो. तुम्हाला हे माहित असो नसो, 1953 ला झालेलं होतं. तर ठीक आहे, हे तुम्ही जर इन जनरल वाचून गेला असाल तर त्याच्यात बरोबर आहे. पण तुम्हाला जर आयोगाचे मेंबर आणि सदस्य माहित असते, तुम्ही ब ला ह्या एका वाक्यावरून ब ला जर इलिमिनेट केलं असतं तर हे गेला, हे गेला, हे गेला, मला खालचे 3 वाचायची गरज सुद्धा नाहीये. म्हणजे हे बरोबर आहेत की नाही, म्हणजे वाचायची गरज नाही. आपला वेळ किती वाचतोय आणि आपली मेहनत किती वाचते बघा. म्हणजे आपल्याला जो प्रश्न सॉल्व्ह करण्याची भीती असते ना, अरे यार एवढे स्टेटमेंट दिले, 1954 झालं असतं का, 56 झाले का, 57 झाले, एकदम जवळजवळ असं दिले, काय झालं असतं. तर हे सुद्धा करायची गरज नसते. त्याच्यामुळे तुमचं बेसिक्स हे थोडंसं स्ट्रॉंग असलं पाहिजे मित्रांनो, तरच तुम्ही इलिमिनेशन मेथड लावू शकता. हा जाऊन उगा काहीतरी इलिमिनेशन करतो, अंदाज गोळ्या मारतो, मग पेनल्टी बसणार, 100% तुम्हाला निगेटिव्ह पेनल्टी बसणार, तुम्हाला प्रश्न चुकणार. म्हणजे इलिमिनेशन करण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे थोडंफार काय ना नॉलेज पाहिजे. म्हणजे सकाळी उठलं पेपरला गेलं, पेपर देऊन येतो, मस्तपैकी पास होतो म्हणलं तर ते स्वप्न बघणं बंद करा तुम्ही, हे की नाही. तर त्यासाठी तुम्हाला बेसिक गोष्टी माहित असणं आवश्यकच आहे. तुमच्याकडे क्रिप्स एकदम शॉर्ट मध्ये नोट्स तयार असायला हवेत. तुम्हाला असं सदस्य हे पाक आयोग कसं म्हणजे ट्रिक वगैरे लक्षात ठेवण्यासाठी करू शकता तुम्ही, हे की नाही. तर तुमचे काय, तर आता आपण 35वा प्रश्न पर्यंत आलेलो आहोत. याचं उत्तर सुद्धा भेटलेलं आहे. इलिमिनेशन मेथडचा सुद्धा आपण इथे वापर केलेला आहे. म्हणजे इलिमिनेशन मेथड लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ब वरून आपण याला इलिमिनेट केलेलं आहे. या ब वरून इलिमिनेट झाले हे ऑप्शन, कारण बी हे चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 क आणि ड सुद्धा चुकणार, कारण हा 1956 ला मंजूर झालेला होता. या पाक आयोगाने 16 राज्य प्लस 3 युनियन टेरिटरीज, युटीज आणि स्टेट्स तयार करण्याची शिफारस केली होती. आणि या शिफारसीच्या आधारावर 14 राज्य आणि 6 युनियन टेरिटरीज, केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आली आहेत. शिफारस केली होती 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश तयार करण्यासाठी. आणि तयार किती करण्यात आले ऍक्च्युअल मध्ये, वास्तव काय झालं, वास्तवमध्ये आपण 14 राज्य आणि 6 काय म्हणतो केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले आहेत. आणि याच्यासाठी आपण काय केलं होतं, 7वी घटना दुरुस्ती 1956, 7वी घटना दुरुस्ती 1956 केलेली होती या गोष्टीसाठी. 16/3 ची शिफारस होती. 16 राज्य, 3 केंद्रशासित प्रदेश ऍक्च्युअल मध्ये निर्माण करण्यात आले, 14 राज्य, 6 केंद्रशासित प्रदेश. आणि याच्यासाठी आपण केलेली आहे 7वी घटना दुरुस्ती 1956. अगदी महत्वाची घटना दुरुस्ती आहे, लक्षात ठेवायची, बरोबर. आता जर तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील, डाऊट्स किंवा काही सजेशन असतील मला, क्वेश्चन्स, तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. सोबतच प्रिपरेशनला घेऊन सुद्धा तुमचे काही क्वेश्चन्स वगैरे असतील, डाऊट्स वगैरे असतील, इन्क्वायरीज वगैरे असतील, तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत. आणि जर मित्रांनो तुम्ही या चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर याला लाईक करू नका. हे सेशन तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. सोबतच या चॅनलला तुम्ही मित्रांसोबत शेअर करायचं आहे. जे मित्र आपल्या एक्झामसाठी तयारी करत असतात त्याच्यासोबत शेअर करा. आणि या चॅनलला जर तुम्ही फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करा. प्लीज. मेहनत नाही, आपल्या तुमच्यासाठी एवढी मेहनत करत आहे. परीक्षा आता एका महिन्यावर आहे. जवळपास आपण 6 पेपरचा अनालिसिस करणार आहोत. हा पार्ट 1 आहे. अजून या म्हणजे ऑगस्टच्या शेवटापर्यंतच मी 2019 पेपर सुद्धा कम्प्लीट अनालिसिस करेल. म्हणजे जवळपास 600 प्रश्नांचा अनालिसिस, ज्याच्यातून आपल्याला एक आयडिया येऊन जाते कसे प्रश्न येत आहेत. कारण 2013 पर्यंत जाणं पण फार म्हणजे तेव्हाचे प्रश्न एकदम सिंपल 1 लाईनर फॅक्च्युअल होते. आता पेपरचा ट्रेंड चेंज होत चाललाय, ज्याच्यामध्ये करंटचा पोर्शन पण महत्वपूर्ण रोल प्ले करतोय. मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन आहेत. आपण बघितलं आता मल्टी स्टेटमेंट 5-5 स्टेटमेंट आहे. इथे बघा ब क ड 5-5 स्टेटमेंट आहेत. म्हणजे प्रत्येक स्टेटमेंट मल्टी स्टेटमेंट वगैरे आलेला आहे. कुठे असं म्हणजे सिंगल फॅक्च्युअल 1 लाईनर क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटणार नाही. तर म्हणजे प्रश्नाचं बदलतं स्वरूप, प्रश्नांचे डेप्थनेस आणि वास्टनेस किती आहे हे सुद्धा आपल्याला बघायचे आहे. तर याच्यासाठी आपल्याला पीआयक्यूचं अनालिसिस करायचं असतं, बरोबर. तर आपण आतापर्यंत 35 प्रश्नांचं अनालिसिस झालेलं आहे. तर याच्यानंतर आपण पुढच्या पार्टमध्ये 35 ते 70 असं करू आणि त्याच्यानंतर तिसऱ्या पार्टमध्ये हा 2019 पेपर संपणार. तुम्हाला ह्या मित्रांना या शेअरला प्लीज लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी जसा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तसे तसे तुम्हाला या चॅनलवर हे व्हिडिओ पाहता येतील. आणि येणाऱ्या जे 28 सप्टेंबरच्या राज्यसभा आहे तिला फार महत्वपूर्ण ठरणार आहे. आजची तारीख सुद्धा तुम्ही बघू शकता, 23 ऑगस्ट आहे इथे, ठीक नाही, वर दाखवते मी पट्टीवर बघा, इथे 23 ऑगस्ट तारीख आहे. म्हणजे एकदम
तोंडावर मी हे अनालिसिस करून तुमच्यासाठी देतोय, तर अगदी उपयुक्त ठरणार आहे तुम्हाला हे अनालिसिस. आणि एकदम डीप मध्ये अनालिसिस चालू आहे, म्हणजे बरोबर नाही हा या प्रश्नाचं उत्तर हे होतं, हे तुम्हाला व्यवस्थितरित्या तरतुदी काय होत्या, कोण काय केलं, एकदम डिटेलमध्ये व्यवस्थित सांगत आहे. तर धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर हे म्हणजे हे सेशन नक्कीच आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.